आज जे आपला जो विषय आहे सावरकरांची बदनामी, तर गेले अनेक वर्षापासून असे काहीतरी आरोप थोडे 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 होत जातात. परवा त्यांनी आरोप केले राहुल गांधींनी की पेन्शन घेतात, नोकरीत आहेत ब्रिटिशांच्या. साऊंड माईक बंद करू का? हा, ब्रिटिशांच्या नोकरीत आहेत आणि ते सांगतात त्याप्रमाणे हिंदुस्थानच्या विरोधी काम करतात, गांधींना स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध करतात, असं एक स्टेटमेंट आलं. त्याला मी उत्तर दिलं. त्याच्यानंतर काल त्यांनी एक पत्र दाखवलं की बघा हा माफीनामा, आणि हा माफीनामा म्हणून त्यांनी काय दाखवलं तर सावरकरांचा एक अर्ज 1920 सालचा, त्याच्या खाली असं लिहिलं होतं की युअर मोस्ट ओबिडियंटली आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. ही त्या काळची परंपरा होती. आणि गांधींचं एक पत्र आहे, तसं गांधींचं एक पत्र आहे, अशी अनेक पत्र आहेत गांधींची. मी एक नमुना म्हणून आणलं होतं. युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट म्हणून सही करणं ही त्या काळची परंपरा होती. आपण मराठीत म्हणतो आपल्या सेवेत सदैव तत्पर, तर आपण मराठीत लिहायचो आपल्या सेवेत सादर, सेवेत सदैव तत्पर, आपला कृपाभिलाषी. याचा अर्थ कोणी तसं घेत नाही. आणि मुख्य त्यांनी जो भाषांतर केलं की मैं आपका नौकर बनना चाहता हूँ, मग गांधींचं जे भाषांतर आहे ते मी असं करायचं का की आपका सदैव नौकर आपका सदैव आज्ञांकित नौकर बनने में मैं सम्मान समझता हूँ. जर गुगलवरनं ते गांधींचं भाषांतर केलं, त्याचं भाषांतर असं होतं. तर हे हास्यास्पद असे आरोप व्हायला लागले. आणि मग आता आज पुन्हा काय बरळतील मला माहिती, त्यांची अजून सभा चालू आहे. तर सावरकरांवर जे मुख्यतः आरोप होतात, तर म्हटलं त्याचं आपण एक स्पष्टीकरण करावं. आणि सावरकर जेलमध्ये जेव्हा त्यांच्यावर कठोर कारावासात ते हे होते, अंदमानमध्ये त्यांना शेवटपर्यंत म्हणजे 10 वर्ष ते 10/12च्या कोठडीत बंद होते. तुम्हाला माहिती असेल जेलमध्ये तुमच्यापैकी जे क्राईम रिपोर्टर्स असतील तर कोठडी बंद करून कधी कुठल्या कैद्याला ठेवलं जात नाही. तर त्या काही काळ वाटलं तर ठेवलं जातं, अंडा सेलमध्ये काही ठेवत असतील, पण इतर वेळेला त्यांना बॅरॅक्समध्ये सोडलं जातं. तर अंदमानमध्ये असा एक नियम होता की कुठलाही कैदी जेव्हा येईल अंदमानला तर 6 महिने त्याला सेल्युलर कारागृहात ठेवायचं आणि 6 महिन्यानंतर त्याला बाहेर सोडायचं बॅरॅक्समध्ये. आणि मग बॅरॅक्समध्ये ते कैदी राहतात, त्यांना फक्त कामाच्या वेळेला त्यांच्याकडनं काम करून घ्यायचे. कारण सख्खं अंदमान हे एक जेल होतं त्या काळात. आणि सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांना ते 10 साली गेले तरी 1913 पर्यंत त्यांना बॅरॅकमधनं काढलं नाही, म्हणून सावरकरांनी पहिला अर्ज लिहिला. आता कुठलाही जेव्हा अर्ज आपण लिहितो तर तेव्हा त्याला कायदेशीर भाषा असते. पिटिशन म्हणजे याचिका. मराठीत आपण म्हणतो मी कोर्टात याचिका केली. आपण काय गुढघर रांगत जातो याचिका करत नाही किंवा आपण काय भीक मागत नाही. तिथे आपण कायद्याकडे जेव्हा जातो तेव्हा कायद्याच्या तरतुदीत आपला हक्क मागतो. तर सावरकरांची 1913ची जी याचिका होती, पिटिशन होती, ती असा हक्क मागणारी होती की मला तुम्ही बाहेर सोडा. बाहेर सोडा म्हणजे सुटका करा असा नव्हता. मला तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे 6 महिन्यानंतर बाहेर सोडायला पाहिजे होतं आणि इतर क्रांतिकारकांनी सोडायला पाहिजे होतं, पण तुम्ही आम्हाला इथे अडकवून ठेवलेलं आहे, तुम्ही आम्हाला बाहेर सोडा. त्यांचं म्हणणं होतं की ब्रिटिश म्हणायचे की तुम्ही सामान्य बंदिवान आहात. ते सावरकरांना राजबंदी मानत नव्हते, अन्य क्रांतिकारकांना ते राजबंदी मानत नव्हते. त्यांना ते गुन्हेगार मानत होते. तुम्ही बॉम्बस्फोट केलाय, तुम्ही खून केलाय. पण मग यांचं म्हणणं असं की जर आम्ही सामान्य बंदी आहोत तर आम्हाला सामान्य बंदिवासांच्या सुविधा द्या, 6 महिन्यात आम्हाला बाहेर सोडा. त्याच्यानंतर 5 वर्षात त्यांना आता घर करून राहायचा अधिकार होता इतर कैद्यांना. मग तेव्हा सरकार म्हणायचं नाही तुम्ही विशेष कैदी आहात. मग आम्ही विशेष कैदी आहोत तर आम्हाला राजकैद्यांचे अधिकार द्या. राजबंद्यांचे अधिकार काय होते हे महात्मा गांधी ज्या पद्धतीने जेलमध्ये राहत होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधींनी राहायचं आणि सावरकरांनी मात्र एखाद्या सामान्य बंदिवानानुसार, पण ते पण अधिकार नाही. म्हणजे फक्त कोठडी बंद, कोलू ओढायचा, सगळी कष्टाची कामं करायची आणि सामान्य बंदिवानाला 6 महिन्यानंतर बाहेर पाठवायचे. तर तो अर्ज त्याच्यासाठी होता. आणि त्यांनी असं म्हटलं की जर तुम्हाला अंदमानमध्ये ठेवणं कठीण असेल तर मला भारतात किंवा ब्रह्मदेशातील तुरुंगात पाठवा. ही त्यांची मुख्य मागणी होती. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की जगात सगळीकडे क्रांतिकारकांना किंवा राजकीय बंदिवानांना माणुसकीची वागणूक मिळते, पण ब्रिटिश साम्राज्यात आम्हाला अमानवी मागणी मिळते. जर हा दयेचा अर्ज असता, जर हा क्षमेचा अर्ज असता तर अशी भाषा कोणी लिहिल का याच्यात? असं कोणी म्हणू शकेल त्याच्यामध्ये?
शेवटी ते असं आता याच्यानंतर त्यांनी दुसरा एक अर्ज केला 14 मध्ये. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की आता महायुद्ध सुरू आहे, देशावर संकट आहे, तर तुम्ही सगळ्या राजकीय कैद्यांना सोडा आणि त्यात ते लिहितात की तुमच्या मनात माझ्याबद्दल शंका असेल किंवा माझ्यामुळे इतरांच्या मुक्ततेत अडचण असेल तर मला अजिबात सोडू नका. त्याच्यानंतर 17च्या अर्जात सावरकर लिहितात, जर सरकारला वाटत असेल ही मी माझ्या मुक्ततेसाठी लिहित आहे किंवा सर्वांच्या सुटकेत माझं नाव असणं हाच मुख्य अडथळा असेल तर माझं नाव गाळावं. मला माझ्या सुटकेने जितकं समाधान मिळेल तितकेच समाधान मला इतरांच्या सुटकेने मिळेल. या राजवंद्यांबरोबरच जे भारतातले क्रांतिकारक परांगदा होते, जे देश विदेश भटकत होते, भूमिगत होते, जे मातृभूमीच्या बाहेर गेले होते, त्यांनाही परत येण्याची संधी मिळावी असं सावरकर लिहितात. आणि अशीच याचिका त्यांनी 18 साली परत केली, पूर्ण शब्दशः अशीच. आता ह्याच्याबद्दल जर आपण ब्रिटिश दस्तावेज बघितले तर सावरकरांनी केलेले जे अर्ज आहेत हे 17, 18, 14 याच्याबद्दल ब्रिटिश म्हणतात की हे पिटिशन फॉर जनरल अम्नेस्टी, म्हणजे सगळ्या राजकीय कैद्यांकरता सुटकेकरता हे आहे. तर हे जे एक पत्र आहे हे अंडर सेक्रेटरी ऑफ द स्टेटला ऑफिशियटिंग सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लिहिलं आहे. दोघंही सेक्रेटरी लेवलचे अधिकारी आहेत. in which he praised that general amnesty may be granted to all the persona convicted of political offenses. ह्याच्यात कुठेही त्यांनी म्हटलं नाही माफी आहे. हे दुसरं एक त्यांचं एक हस्ताक्षरातली एक नोट आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की पिटिशन ऑफ व्ही डी सावरकर फॉर अन एमनेस्टी टू ऑल पॉलिटिकल ऑफेंडर्स आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे नॉट नेसेसरीली इन्क्लुडिंग हिमसेल्फ, त्यांची सुटका झाली नाही तरी. हे दोन अर्ज स्पष्ट समजतात की ब्रिटिश काय म्हणतात. आणि ब्रिटिश जर असं ही भूमिका घेत असतील, आता 13च्या अर्जाबद्दल आपण बघू. रेजिनॉल्ड कडॉक सर, हे सगळे कागद तुम्हाला देणार आहे मी. रेजिनॉल्ड कडॉक एक पेनल सेटलमेंट इन अंदमान म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यात रेजिनॉल्ड कडॉकने याच्यावर पूर्ण ते डॉक्युमेंट्स, हे भारत सरकारचं प्रकाशन आहे, ठीक आहे, ते आहेत. सावरकर्स पिटिशन इज वन फॉर द मर्सी, ही कॅनॉट बी सेड, म्हणजे त्यांची दया याचिका आहे. कारण कुठलीही याचिका जेव्हा ते सवलत मागतायत त्याला मर्सी पिटिशन असं कायदेशीर म्हटलं जातं. पण पुढे ते काय म्हणतात बघा, ही कॅनॉट बी सेड टू एक्सप्रेस एनी रिग्रेट ऑर रिपेंटन्स. ते कुठेही खेद किंवा खंत व्यक्त करत नाही आहेत. आणि ते असं म्हणतायत की त्यांना भारतातील दारुण परिस्थितीमुळे, त्या काळी जी परिस्थिती होती त्यामुळे शस्त्र हाती धरावी लागली. म्हणजे इथे अजिबात सावरकर स्वतःची चूक बंद करत नाहीत. आणि आता सावरकर असं म्हणतायत की जर तुम्ही रिफॉर्म्स आणलेले आहेत आणि जर शांतीच्या मार्गाने प्रोग्रेस होत असेल तर आम्हाला त्यात सहभाग घ्यायला आवडेल. हेच रेजिनॉल्ड कडॉक त्यांच्या अहवालात पुढे असं म्हणतात, त्यांनी असं म्हटलं की बी ऑगस्ट 1913 नंबर 61 हा ब्रिटिश गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. त्यात असं म्हटलं की 1913 साली, 14 सालानंतर महायुद्ध सुरू झालं, 13 साली सुद्धा सावरकर मॅडम कामांबरोबर अंदमानातून गुप्त पत्रव्यवहार करत होते आणि तो पत्रव्यवहार मॅडम कामा सगळ्यांना पाठवत होते. तो मॅडम कामाचा रिपोर्ट पण नंतर दे. कडॉक असं म्हणतात की सावरकरांच्या बाबतीत त्यांना इथे कुठलीही मोकळीक देणे शक्य नाही. माझ्या मते ते कुठल्याही भारतीय तुरुंगातून पळून जातील, म्हणजे त्यांना जर भारतात पाठवलं तर ते कुठलेही पळून जातील. ते इतके महत्वाचे नेते आहेत की युरोपातील भारतीय अराजकतावादी त्यांना सोडवण्यासाठी कट रचून तो अल्पकाळात अंमलातही आणतील. जर त्यांना सेल्युलर जेल बाहेर अंदमानात काढले तर त्यांची सुटका निश्चित आहे. त्यांचे मित्र सहजतेने एखादे भाड्याचे जहाज जवळपास लपवू शकतील आणि थोडे पैसे चारून त्याच्या सुटकेसाठी उर्वरित बाबी सहज शक्य करतील. पुढे ते असं म्हणतात की सावरकरांना आपण किती छळायचं, तर त्यांचा अगणित काळ कठोर परिश्रमाचे काम देता येणार नाही. त्यांना लागोपाठ भोगावयाच्या शिक्षेचा कालावधी 50 वर्ष त्यांना आयुष्यभर तुरुंगात डांबून ठेवण्यासाठी पुरेसा आहे. काही वर्षाचे कठोर परिश्रम त्यांच्या अपराधासाठी दंड म्हणून पुरेसे होतील आणि ते बाह्य समाजाला, सावरकरांना सोडलं तर बाह्य समाज म्हणजे ब्रिटिश समाज, बाह्य समाजाला धोकादायक असल्याने
उर्वरित काळ त्यांना तुरुंगातच डांबून ठेवावे लागेल. ही शुड बी इन्कार्सरेटेड फॉर द लाईफ इन प्रिझन. हे रेजिनॉल्ड केलॉग गृहमंत्री म्हणतात सावरकरांची मुलाखत झाल्यानंतर. आता सावरकरांबरोबर जे राहिले होते राजबंदी तुरुंगात, म्हणजे 1910 साली असो 1920 साली असो, तर मी थोडेसे त्यातले काही बंध्यांचे घेतलेले. उल्हासकर दत्त त्यांच्याबरोबर 1909-10 पासून होते. त्यांना वेडाचे झटके आले. त्यांना असं त्यांना ताप आला आणि त्यांना भिंतीला टांगून ठेवलं होतं 3 दिवस. त्याच्यामुळे तो ताप त्यांच्या मेंदूत गेला आणि त्यांना भ्रमाचे झटके आले. आणि त्यांनी त्यांच्या आत्महत्येत लिहून ठेवलेलं आहे की त्यांना ते झटक्याला दिसलं की बारी त्यांना येतो आणि द्वंद्वाचं आव्हान करतो. तेव्हा ते म्हणतात की माझ्या बाजूने विनायक लढेल, विनायक सावरकर. आणि विनायक तिथे आला आणि त्यांनी बारीचा पराभव केला. आता वेडाच्या झटक्यातही ही घटना 1912ची आहे. म्हणजे जेव्हा हा अर्ज लिहिला म्हणतात ना, हे म्हणतात की सावरकर घाबरले आणि अर्ज लिहिला. तर त्यांचा जो क्रांतिकारक बाजूला आहे त्याला वाटतं की माझ्या बाजूनी फक्त विनायक सावरकर लढू शकतील. त्या 13 मध्ये रामशरण शर्मा हे पत्रकार होते सुराज्य पत्राचे. त्यांनी म्हटलं यदि विनायक सावरकर, म्हणजे त्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली होती. तर ते बघा विनायक सावरकर आधार कसे होते. अगर विनायक सावरकर 50 वर्ष काट सकते हैं तो मैं भी 10 वर्ष काट लूंगा. त्याच्यानंतर भाई परमानंद आपल्या याच्यात म्हणतात आपबीतीमध्ये ते 1919 साली आले. ते म्हणायचे की जेलमध्ये 1919 साली पण कुठलीही घटना घडली, कुठलाही संघर्ष झाला की जेलर बॅरी आणि पर्यवेक्षक सावरकर बंधूंना जबाबदार धरत. आपबीती पृष्ठ 102. ही सगळी पुस्तकं इकडे आहेत. यांना मी रेफरन्सेस दिले, ज्यांना हवेत त्यांनी इकडनं घ्यावेत. सावरकरांचं मत होतं की क्रांतिकारकांनी कुठेही खितपत राहू नये, आपली सुटका करून घ्यावी. आणि हे ते सगळ्यांना सांगत होते. आणि तुम्ही सुटका करून जा, बाहेर जा आणि मग तुम्ही पुन्हा काही ते करा. आणि असे पुन्हा काहीतरी करणारे जे क्रांतिकारक होते, कुठे यांचं सचिनराज सान्याल हे यांना 15 साली फाशीची शिक्षा झाली. नंतर त्याचं परिवर्तन जन्मठेपेत झालं आणि 1919 साली रिफॉर्म्समध्ये त्यांची सुटका झाली. सावरकरांना सोडलं नाही. नंतर हेच सचिनराज सान्याल काकोरी कट्टामध्ये, तुम्हाला काकोरी कट माहिती असेल, म्हणजे चंद्रशेखर आझाद त्याच्यात होते, त्याच्यात त्यांना पुन्हा जन्मठेप झाली. ते पुन्हा अंदमानमध्ये आले आणि त्याच्यानंतरही सुटल्यानंतर ते शेवटपर्यंत सावरकरांचे सहकारी होते. जर सावरकरांनी असं काही पराभूत मनोवृत्ती घाबरलेले असते तर तो माणूस त्यांच्यावर राहिला असता का, हा प्रश्न आहे. आता ते काय म्हणतात, सुटल्यानंतर त्यांना सोडलं, सावरकरांना सोडलं नाही. त्यांच्या चरित्रात ते लिहितात सावरकरांनी माझ्याप्रमाणेच आवेदन केलं. आणि तेव्हा सगळ्या क्रांतिकारकांनी असं केलं की आम्ही काही विशिष्ट कालाकरता राजकारणात भाग घेणार नाही. सगळ्या क्रांतिकारकांनी केलं. मग ही अट मान्य केली तर राहुल गांधी सगळ्यांना देशद्रोही म्हणणार आहेत का? कारण श्रीनाथ सान्यालांनी परत क्रांती केली, त्यांनी अट मान्य केली. आणि मग ते असं म्हणतात की सावरकरांची सुटका झाली नाही याचं कारण त्यांना सोडलं तर महाराष्ट्रात क्रांतीचा पुन्हा भडका उडेल. हेही पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे. आता हे जे परवा यांनी जे पत्र दिलं, राहुल गांधींनी एक मोठं गाजावाजा करून त्याच्यामध्ये ते तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे, सगळ्यांना त्यांनी पाठवलंय. त्यात त्यांनी मार्क करून पाठवलंय, द अंडरसाइड मोस्ट हम्बली बेग्स दॅट ही शुड बी गिवन लास्ट चान्स. ही कोर्टाची भाषा आहे. सावरकर वकील होते आणि हा क्वासी ज्युडिशियल प्रोसेस आहे कुठली ऍप्लिकेशन करणं. त्याच्यामुळे ह्याचे तुम्ही जर शब्दशः अर्थ काढायला लागले तर तो जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरेल. आय देअरफॉर हम्बली सबमिट दॅट द गव्हर्नमेंट बी प्लीज to extend the clemency to me as they have done to Barry and Hem, whose complicity in abetting the murder of offence, etc., was confessed and much deeper. For surely a section does not matter more than a crime it contemplates. आता हे बॅरी आणि हेम म्हणजे बरिंद्रनाथ घोष आणि हेमचंद्र कानूनगो यांनी स्वीकारलं त्यांचा अपराध की हत्येच्या आरोपात त्यांना शिक्षा झाली होती. सावरकरांचं म्हणणं जर त्यांना सुटका झाली तर त्याप्रमाणे मलाही सुटका व्हावी. याच्यात काय चुकीचं आहे? दिस इज अ लिगल आर्ग्युमेंट. तुम्ही माझ्यापेक्षा कठोर कायद्याखाली शिक्षा झालेल्यांना सोडता आणि मला सोडत नाही. त्याच्यात मला चुकीचं वाटत नाही आणि कोणालाही वाटायला नको. दीज आर द लिगल आर्ग्युमेंट्स. वेदर यू बिलीव्ह ऑर नॉट, आय एम सिन्सिअर इन एक्सप्रेसिंग
my earnest intention of treading the constitutional path and trying my humble best to render hands of the British Dominion a bond of love and respect and of mutual health. Such an empire as is foreshadows in the proclamation. युद्ध झाल्यानंतर सरकारने एक जाहीरनामा घोषित केला होता आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की आम्ही भारताला अधिराज्याचा दर्जा देऊ, डोमिनियन स्टेटस देऊ. आणि आजही तुम्ही बघा, ऑस्ट्रेलिया हे अजूनही ब्रिटनचं अधिराज्य आहे. तर जेव्हा एम्पायरच्या खाली डोमिनियन असतं तेव्हा त्यांनी असं स्पष्ट हे दिलं होता की इंडियन डोमिनियनला ब्रिटिशांनी इतकेच अधिकार देण्यात येतील. तेव्हा जर मी कॉन्स्टिट्युशनल मार्गाने आणि बघा या काळापर्यंत यांनी साधं स्वराज्यही काँग्रेसने मागितलं नव्हतं, म्हणजे डोमिनियन स्टेटस पण मागितलं नव्हतं. संपूर्ण स्वातंत्र्य वेगळं, स्वराज्य आणि स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्या. स्वराज्य म्हणजे डोमिनियन स्टेटस, ब्रिटनचं राज्य, त्याच्याखाली भारतात आम्ही आमचं जी काही लोकशाही पद्धत असेल त्याच्याप्रमाणे. त्याचीही मागणी काँग्रेसने केली नव्हती. तेव्हा सावरकर जर डोमिनियन स्टेटस करता बाहेर यायला तयार असतील की आम्ही त्याला सहकार्य करू, हा तुम्ही अर्थ काय, कारण ते पूर्ण पत्र वाचा, नुसतं अंडरलाईन केलेल्या ओळी करून. तर ते म्हणतात की हे ते जे डोमिनियन स्टेटस तुम्ही प्रोक्लेमेशनमध्ये दिलंय. आणि हा अर्ज केल्यानंतर सावरकरांनी 3 महिन्यात आपल्या भावाला एक पत्र लिहिलं, ते जेलबंदच लिहिलं, ते ब्रिटिशांच्या हातूनच गेलंय. त्याच्यात सावरकरांनी ह्या कल्पनेचा पूर्ण सविस्तर हे केलाय. कोणाला हवं असेल तर ते पत्र आहे. त्याच्यात ते म्हणतात की जर अधिराज्य स्थापन होणार असेल आणि माणुसकीच्या शांततेच्या मार्गाने, आम्ही क्रांतिकारक म्हणजे मूर्ख नाही, शस्त्र हे शेवटचा उपाय म्हणून घेतला जातो. जर शांततेने आम्हाला मिळणार असेल तर मी निश्चित सहकार्य करीन, आणि जर नाही मिळत तर आम्ही पुन्हा आमच्या मार्गाला लागू शकू. तर हे पत्रही ब्रिटिशांच्या हस्तेच गेलेलं आहे. त्याच्यामुळे हा अर्ज, 20चा अर्ज आणि 20चं पत्र हे एकत्रच बघितलं आहे. पण नुसतं जरी हे पत्र बघितलं तरी मला त्यात काही आक्षेपार्ह दिसत नाहीये. आता यांनी म्हटलंय की वॉन्ट्स फर्दर सिक्युरिटी, मी आणि माझा भाऊ काही काळ राजकारणापासून दूर राहील. तर सगळ्याच क्रांतिकारकांनी अट स्वीकारलेली होती, कारण जर का मी म्हटलं मी बाहेर जाऊन चळवळ करीन तर सरकार मला सोडणार नाही. आणि सावरकर हे सगळ्यांना सांगत होते, हे इज अ रेकॉर्डेड फॅक्ट, की कशीही तुमची सुटका करून घ्या. आणि मग ह्याच्यात काहीच मिळत नाहीये. शेवटी वी टू ऑन द कॉन्ट्ररी हॅव टू दिस डे बीन अंडर एक्स्ट्रा रिगरस डिसिप्लिन. आम्हाला अत्यंत कठोर, अजूनही इथे म्हणतात सावरकर, कठोर परिस्थितीत ठेवलेलं आहे. आणि 6 वर्षात आमच्याकडून सिंगल केस और ऑर्डिनरी डिसिप्लिनरी ग्राउंड, इथे तुरुंगात जर का तुम्ही काही हे केलं, गुन्हा केलात तुरुंगातला, तुमच्यावर केस होते, एक अपराध नोंदला जातो, तुमची चार्जशीट असते. तर 6 वर्षात माझ्याकडून काही तुरुंगात अपराध झाला नाही एवढं ते म्हणतात. पण त्याच्यातही ते म्हणतात की आम्हाला अत्यंत कठोर परिस्थितीत मला आणि माझ्या भावाला ठेवलं, ही तक्रार आहे. कुठल्याही माफीच्या अर्जामध्ये तुम्ही माझ्यावर अन्याय केला असं कोणीही म्हणत नाही. आणि ह्यात मग काही मिळालं नाही. म्हणून म्हणजे काल मी अगदी जबाबदारीने हा शब्द वापरलाय, त्या मूर्ख माणसांनी खालचा मायना वाचून दाखवला. आय बेग टू रिमेन सर युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट VD सावरकर. आणि याचं गुगल ट्रान्सलेशन वाचून दाखवलं, मैं आपका नौकर बनके रहना चाहता हूं. ते गांधींचं पत्र ते. आता गांधींनी पण असं लिहिलेलं आहे, आय हॅव ऑनर टू रिमेन सर युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. मी तुमचा आज्ञाकारक नोकर बनण्यात अभिमान बाळगतो, असं गुगल ट्रान्सलेशन आहे. आता हे राहुल गांधींचा न्याय मी महात्मा गांधींना लावून म्हणायचा का? मी म्हणणार नाही, कारण मी मूर्ख नाहीये. मला अक्कल कमी असेल, बुद्धिमत्ता कमी असेल, जास्त असेल. हे बघा, बुद्धिमत्ता आणि मूर्खत्वाचा काही परिणाम नसतो. अत्यंत हुशार माणसंही मूर्ख असतात. पण हा मूर्खपणा, आणि तुम्हाला जे मगाशी पत्र दाखवलं मी, हे जे सावरकरांबद्दल एका सेक्रेटरी दुसऱ्या सेक्रेटरीला, त्याच्यात त्यांनी शेवटी लिहिलं आहे, आय हॅव द ऑनर टू बी सर युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. एक सेक्रेटरी दुसऱ्या सेक्रेटरीला हा मायना लिहितो, ही त्या काळची पद्धत होती. म्हणून तुम्ही एक मायना लिहिला आणि त्याने पुरावा दिला, मैं आपका नौकर बनना चाहता हूं. मैं सावरकर नौकर बनले. तर मला वाटतं सावरकरांचे जे माफीनामे आहेत ह्याच्यात आणखीन काही बोलता येईल. तुम्हाला सगळं हवं असेल तर आज आम्ही याच्यावर एक पत्रिका आम्ही तयार केलेली, सावरकरांवर आरोप, ती अपलोड केलेली, त्याचं लिंक तुम्हाला जाताना देऊ. तर हे माफीनाम्यासंबंधी हे झालं. आता मला सांगायचं की 20 साली सावरकर अंदमानात खितपत होते. 21 साली त्यांना अंदमानातून बाहेर आणलं. 21 ते 24 ते रत्नागिरी या तुरुंगात होते. तुम्ही जाऊन रत्नागिरी तुरुंग बघा.
अंदमानचा तुरुंग बऱ्याचांनी बघितलाय, ती 12x10ची कोठडी, त्याचा दरवाजा, त्याच्या बाहेर दुसरा दरवाजा, असं सावरकरांना 2 दरवाजाच्या आत ठेवलं होतं. रत्नागिरीपर्यंत त्यांना 7 दरवाजाच्या आत ठेवलं होतं. पहिल्या दरवाजापासून त्यांच्या शेवटच्या कोठडीपर्यंत 7 दरवाजे ओलांडून जावं लागतं. आणि त्या कोठडीचा आकार होता 8x6 फूट. 8x6 फूटमध्ये या माणसाला तुम्ही 2-2.5 वर्ष ठेवलं. तिथे त्यांनी हिंदुत्व पुस्तक लिहिलं. दुःख हे आहे, सावरकरांनी गांधीवाद न स्वीकारता हिंदुत्व लिहिलं. आणि हिंदुत्व जेव्हा लिहिलं ते गांधींनी जो 21 साली देशाचा विश्वासघात केला, त्यांनी खिलाफतच्या चळवळीला देशाला दावडीला बांधलं. एका राष्ट्रबाह्य मुद्द्यावर जेव्हा मुसलमानांनी आंदोलन केलं, त्याच्यामागे ते उभे राहिले आणि मग लोकांना फसवण्याकरता त्याला एक स्वराज्य मिळण्याचं एक कारण जोडलं. आणि ते जोडल्यानंतर जेव्हा ते आंदोलन ऐन भरात आलं, तेव्हा गांधींनी विश्वासघात केला. ते आंदोलन मागे घेतलं. ते का मागे घेतलं? एकदम अचानक आणि कुठेतरी हिंसाचार झाला, त्याचं कारण देत. हिंसाचार नेहमीच होत होते. गांधींनी त्यांच्या हिंसाचार जिथे होतात त्याचा सोयीस्कर वापर आंदोलनामागे करण्यासाठी घेतलाय. आणि हे आंदोलन 1921ला नाही, 1919ला सुरू झालंय खिलाफत बरोबर. गांधींचं एक पत्र आहे, तुम्हाला थोडी बॅकग्राऊंड देतो. 1919ला जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा जालियनवाला बाग 13 एप्रिल 1919 जे हत्याकांड झालं, ते या आंदोलनाच्या निमित्ताने जे लोकांनी उठाव केला होता, कारण यांचं जरी अहिंसात्मक आंदोलन तरी देशभर लोकांनी उठाव केला होता. आणि देशभर नुसतं अमृतसर नाही, जालियनवाला बाग नाही, हजारो लोक मारले गेले. 15 एप्रिलला गांधीजी एक पत्र लिहितात, त्याच्यात जालियनवाला बागचा उल्लेखच नाही आहे. त्यांनी अहमदाबादमध्ये काही एक दंगल झाली, त्याच्यामध्ये 15-20 लोक मारले गेले, त्याचा उल्लेख करून ते म्हणतात की Ahmedabad have no right to complain of these sad occurrences after the ruthlessness with which the mob destroyed property and hacked Sergeant Fraser to pieces and committed many other excesses. आणि मग पुढे ते म्हणतात, इट इज हायली लाईकली दॅट द इंग्लिश लॅड्स, इंग्रजी पोरं, आय कॉल देम लॅड्स बिकॉज दे लुक लाईक लॅड्स, who were posted as pickets during the martial law, had arrived on the scene with the knowledge that a wicked plot was hatched in order to kill the force that was sent from Bombay, of which these lads were a member. म्हणजे त्यांचं डोकं फिरलं, त्यांनी गोळ्या घातल्या. मी त्यांना अजिबात दोष देत नाही. आणि मग त्यांनी नाडियाबाद आणि अशा उद्योग केला की आपण त्या ब्रिटिशांच्या पत्रात भारतीयांनी काय काय अन्याय केले. आय डिस्क्राईब दिस शूटिंग इन ऑर्डर टू शो दॅट पीपल हॅव बीन सफिशियंटली पनिश्ड. म्हणजे आमच्या लोकांनी चुका केल्या, तुम्ही आता त्यांना भरपूर शिक्षा दिली आहे. जेव्हा ब्रिटिशांनी शिक्षा दिली असे गांधी करतात, अत्याचार केले नाही म्हणत आहेत, शिक्षा दिली असं म्हणतात. आणि त्याच्याबद्दल ही माफी आहे, खरी माफी ही आहे. 1919 आंदोलन त्यांनी एकट्याने मागे घेतलं आणि भारतीयांना दोष देऊन मागे घेतलं. जालियनवाला बागच्या लोकांचं तर यांनी नावही घेतलं नाही. 1 वर्ष जालियनवाला बागच्या हुतात्म्यांचं त्यांनी स्मरण केलं नाही. जेव्हा केलं तेव्हा एका भाषणात ते म्हणतात, ही सगळं सिलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी म्हणून घेतलंय. हे ओपन सोर्स डॉक्युमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी बनवलेले आहेत. द मेन अँड वुमेन हू डाईड इन द जालियनवाला बाग वेअर नॉट मार्टिर्स ऑर हिरोज. जालियनवाला बागमध्ये मेलेले स्त्री पुरुषांना मी हुतात्मा किंवा वीर म्हणणार नाही. जर ते हिरो असते, हॅड दे बीन हिरोज वेन जनरल डायर केम ऑन द सीन विथ ऑल हिज प्राईड, दे वुड हॅव फॉट विथ द स्पोर्ट्स अँड स्टिक्स. म्हणजे ते जर वीर असते तर तलवारी किंवा दगड घेऊन त्यांनी लढले असले डायरशी. पण जर तिथे जाऊन तुम्ही बघितलं तर डायरनी दरवाजा बंद करून घेतला, दरवाज्यातनं शूटिंग झालंय, बाजूला उंचवटं तिकडनं गोळीबार झालाय, कसे लढणार आहेत? आणि तुम्ही यांना म्हणताय हे हिरोज नाहीत, हे वीर नाही. हा देशभक्तांचा अपमान हा गांधींनी तिथे केलेला आहे ऐन चळवळीच्या भरात. हा देशाचा विश्वासघात आहे. त्याच्यानंतर आपण जाऊ 1931ला. आपल्याला खूप सांगतात ना 20ची चळवळ, 31ची चळवळ. तर 21च्या चळवळीत 19ला एकदा मागे घेतली, 21ला पुन्हा सुरू केली आणि ती अचानक मागे घेतली. सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांनी पण त्याला विरोध केला होता, कारण त्यांचं म्हणणं होतं ती चळवळ अशा टप्प्यावर होती की आपल्याला विजय मिळेल, अशा टप्प्यावर ती चळवळ असेल, तुम्ही अचानक चळवळ मागे घेतली. 31च्या चळवळीत तेच झालं. चळवळ मागे घेतली. एक गांधी आयर्न पॅक्ट हा नावाचा तुम्हाला कळतो करार, हा शरणागतीचा करार आहे. याच्यामध्ये 4 कलम होती. पहिलं कलम, काँग्रेसने आंदोलन मागे घ्यायचं. दुसरं कलम,
काँग्रेसनी गोलमेज परिषदेत जी भारताची घटना बनवण्यासाठी होणार होती लंडनमध्ये, ज्याला काँग्रेसला जायचा विरोध होता, त्यात सामील व्हावं या काँग्रेसने अटी मान्य केल्या. आणि बदल्यात काय मिळालं? काँग्रेसवरील सर्व नेत्यांचे, जे काँग्रेसचे सर्व नेते, त्यांच्यावरील सर्व खटले मागे घ्यावेत हे सरकारने मान्य केलं. आणि चौथं असं मान्य केलं की जनतेचेवर जे खटले आहेत, ज्याच्यात हिंसाचाराचा संबंध नाही, असे खटले मागे घ्यावेत. आता कळीचा मुद्दा असा होता की जनतेने जे आंदोलन केलं, 31 आंदोलन उग्रच झालं होतं, जनतेवर हिंसाचाराचेच आरोप होते, त्यामुळे जनतेचे कुठलेच खटले मागे घेतले नाहीत. महाराष्ट्रातले चिबूर आष्टीचे 4 जण ज्यांच्यावर त्यानंतर खटले झाले हे काँग्रेसचेच कार्यकर्ते होते, यांच्याबद्दल गांधींनी काही केलं नाही, यांना फाशी झाली. आणि सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे जर हा करार त्यांना करायचाच होता तो त्यांनी थोडा आधी केला असता तर भगतसिंगांचे प्राण वाचले असते. पण नाही, भगतसिंगांचे प्राण यांना वाचवायचे नव्हते. यांनी भगतसिंगांना फाशी जाऊ दिलं आणि लगेच आंदोलन मागे घेतलं. ह्याला देशाशी केलेला द्रोह म्हणतात. आता आपण पुढे आणखीन 42. आता राहुल गांधींनी काल असा आरोप केला की सावरकरांनी गांधी आणि काँग्रेसला विरोध केला. त्याचा उल्लेख, त्याचे 2 रेफरन्सेस आहेत. त्यांना नक्की माहीत नसेल ते काय म्हणतात, पण मी सांगतो त्यांना काय म्हणायचं. 42चं आंदोलन जे होतं त्याला सावरकरांनी विरोध केला होता. याला कारण असं होतं की 42च्या आंदोलनात गांधींची मुख्य भूमिका ही होती की ब्रिटिशांनी भारत सोडावा, पण त्यांचं सैन्य भारताच्या रक्षणाने इथेच सोडून जावं. आता हा अत्यंत मूर्खपणाचा मागणी आहे, कारण शेवटी ज्याचं सैन्य ब्रिटिशांचं सैन्य होतं म्हणून तर त्याचं राज्य आलं आपल्यावर. ज्याचं सैन्य त्याचं राज्य. मग तुमचं सैन्य ठेवा आणि भारत सोडा या मागणीलाच अर्थ नव्हता. दुसरी गोष्ट, त्यांनी मोहम्मद अली जिना यांना पंतप्रधान बनायची ऑफर दिली. तुम्ही आमच्यावर, आम्ही तुम्हाला पंतप्रधान करतो. सावरकरांनी सांगितलं की हे खुशामतखोरीचं धोरण करू नका, हे असं कराल तर या छोडो भारतचं रूपांतर तोडो भारतमध्ये होईल. आणि जे झालं, आणि सावरकरांनी याला विरोध केला. नुसता सावरकरांनी विरोध नाही केला, तर याला विरोध करण्यात डॉक्टर आंबेडकर होते, डॉक्टर मानवेंद्र रॉय होते. राहुल गांधींची हिंमत आहे का डॉक्टर आंबेडकरांवर आरोप करायची? नाहीये, कारण आंबेडकरवादी आज अनेक त्यांच्याबरोबर आहेत, ते हा आरोप करू शकत नाही. पण त्या काळात डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर सावरकर यांनी देशभर काँग्रेस विरोधी परिषदा घेऊन एक आघाडी नाही म्हणता येणार त्याला, एक गठबंधन निर्माण करायचा प्रयत्न केला होता. अनेक त्यांच्या परिषदा झाल्या, त्याच्या 13 ते 14 अशा याचे आज रेकॉर्ड्स आहेत. आणि सरकारने जर सावरकरांचे सर्वेचे डॉक्युमेंट ओपन केले तर गांधी, सावरकर आणि आंबेडकरच्या किती भेटी झाल्या ह्याचे नक्की उल्लेख यात मिळतील. सावरकर आणि आंबेडकर यांनी दादरलाच एक निवडणूक पण लढवली होती. डॉक्टर राम तटलीस म्हणून ते एक संपादक होते विविध वृत्तचे, ते उभे होते आणि या दोघांनी त्याला पाठिंबा देऊन एकाच मंचावरनं भाषणं केली होती. मग गांधींना तुम्ही विरोध केला, देशघातकी मागणी करता, म्हणून आम्ही देशद्रोही कसे ठरतो? आणि मग सावरकरांनी सैन्य भरती केली. सावरकरांनी सैन्य भरती केली असा जे आरोप करतात, तेव्हा ब्रिटिशांकरता सैन्य भरती केली, तेव्हा गांधींनी पहिल्या महायुद्धात वणवट फिरून जी काही सैन्य भरती केली ते बोअर युद्धात आणि झुलू युद्धात आपला काही संबंधच नाही, त्यांच्या विरुद्ध जाऊन ते सैनिकी पथकात दाखल झाले. याला काय म्हणायचं? आणि आता मी सावरकरांनी सैन्य भरती का केलं विचारतो. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सावरकर यांची भेट झाल्यानंतर रासबिहारी बोसांचं एक त्यांना पत्र आलेलं होतं, ते सावरकरांना वाचून दाखवलं आणि त्यांना सांगितलं की रासबिहारींचं वय झालेलं आहे, तुम्ही त्यांना मदतीला जा. आणि नंतर नेताजी मग जर्मनीला गेले आणि तिकडनं जपानला गेले. पण आझाद हिंद फौजेची स्थापना मूळ रासबिहारी बोस यांनी केली होती. रासबिहारी बोस हे त्यांच्या सतत संपर्कात होते आणि त्यांच्यामधला जो दुवा होता तो होता सचिंद्रनाथ सान्याल, जे अंदमानात त्यांच्याबरोबर होते, पुन्हा अंदमानात गेले काकोरी कट्टामध्ये आणि नंतर ते सावरकरांबरोबर होते. सचिंद्रनाथ सान्याल हे 1915 जेव्हा त्यांना फाशीची शिक्षा झाली होती तेव्हा रासबिहारी बोसचे सहकारी होते. रासबिहारी बोस तेव्हा भारतातनं पळून जपानमध्ये गेले होते आणि वाचले होते आणि त्यांनी आझाद हिंद सेना निर्माण केली होती. तर सावरकर हे नेहमी सांगायचे, तुम्ही सैन्यात शिरा, वेळ आली की बंदुकीची टोकं कुठे वळवता येतील हे तुम्हाला कळेल. आणि त्याच्यानंतर प्रोफेसर कपिल कुमार यांनी जे संशोधन केलेलं आहे, त्यांचं एक पुस्तक, त्यांनी त्यात स्पष्ट म्हटलं आहे की मी आझाद हिंद सेनेच्या, कारण नेताजी म्युझियमचे ते आता क्युरेटर आहेत दिल्लीच्या, तर आझाद हिंद सेनेचे कागदपत्र तपासले. अनेक सैनिकांनी असं सांगितलं की आम्ही सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे भरती झालो आणि सावरकरांनी सांगितलं की वेळ येताच तुम्हाला बंड करावं लागेल, हे त्यांच्या जबाने आहेत. आणि मग नेताजी काय म्हणतात सैन्य भरतीबद्दल? भारतीय सैन्यात भरती होऊन
सावरकर नेताजींच्या विरोधी लढले हा काँग्रेसचा आरोप आहे. पण नेताजी काय म्हणतात हे पण खूप इंटरेस्टिंग आहे. नेताजींचं एक पत्र आहे, सिक्रेट मेसेज टू कॉम्रेड्स इन इंडिया. हे पत्रही पूर्णपणे त्यांच्या पुस्तकाचं नाव काय, हे सगळीकडे अवेलेबल. द बोस आझाद इन द फौज आणि काय नाव त्यांचं, प्रोफेसर कबीरचं पुस्तक आहे. त्याच्यात ते म्हणतात नेताजी, इफ यू हॅव ॲब्सोल्युटली रिलायबल मेन, प्लीज पुट सम ऑफ देम इन द न्यू आर्मी ऑफ दॅट ब्रिटिश आर ट्राईंग टू रिक्रूट. ब्रिटिश जी रिक्रूट करताय त्याच्यात तुमची विश्वासू माणसं भरती करा, सो दॅट दे मे वर्क विद इन द आर्मी. स्पेशल केअर अँड कॉशन मे बी टेकन टू सिलेक्ट सच मॅन. आणि ह्या कपिल कुमारांच्या संशोधनानुसार महाराष्ट्रातनं जे काय गेले ते सगळे रत्नागिरी, सातारा, हा जो सावरकरांच्या जिथे राहत होते त्याचा प्रभाव होता, त्या प्रभाव क्षेत्रातली माणसं मोठ्या प्रमाणात भरती झाली. नेताजी सांगतायत ब्रिटिश सैन्यात शिरा, सावरकरही सांगतायत ब्रिटिश सैन्यात शिरा. मग सावरकरांवर हे आरोप तुम्ही का करता? ते याच्याकरता करतात की 42चं आंदोलन फक्त 5 दिवसात चिरडलं गेलं. या आंदोलनाची काही तयारी नव्हती. काय करायचं, आंदोलन कसं लढायचं, पहिल्याच दिवशी सगळ्या नेत्यांना पकडलं आणि गांधी सोडून इतरांना अहमदनगरच्या किल्ल्यात, तिथे राजेशाही कक्ष होते, तिथे जेव्हा पहिल्या दिवशी नेहरूंनी सांगितलं की मला भारतीय जीवन जमत नाही, त्यांच्यासाठी ब्रिटिश खानसामा आणला, तिथे ते होते. गांधी आगा खान पॅलेसमध्ये होते. आणि अशा राजेशाही अवस्थेत हे राहत असताना बाहेर जनता लढत होती. विमानातनं मशीन गननी स्टारफिक झालेले आहेत. 5 दिवसात पूर्ण भारतभर आंदोलन चिरडलं. ते काही ठिकाणी 2-3 महिने सुरू राहिलं स्पोरॅडिक, पण 5 महिन्यात हजारो लोक मेले. तुम्ही कुठलीही योजना नाही, काही नाही, तुम्ही आंदोलन डिक्लेअर करता जेलमध्ये जाऊन. आणि गांधीजी येरवडा जेलमध्ये होते, तर गांधीजींची एक डायरी आहे त्याच्यामध्ये ते उल्लेख आहेत की त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्या जेलरनी त्यांना 75 चांदीचे शिक्के भेट म्हणून दिले आणि खास त्यांच्याकरता मिष्टान्न म्हणून बकरीच्या दुधाचं आईस्क्रीम केलं. आणि ह्या वेळेला याच्यावर तर सावरकरांचे तुम्ही हाल बघा काय झालेत ते. 10x12च्या कोठडीत राहायचं, कोलू ओढायचा आणि सतत 14 वर्ष सतत कष्टकारक कारावास भोगला, 13 वर्ष अज्ञातवास भोगला. आता ही कथा बाहेर आली तर आपलं काय होईल? 42ला ते आंदोलन केलं, 5 दिवसात फसलं. आणि यांचं म्हणणं 47 पासून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं 5 वर्षांनी. 1937 साल नंतर जेव्हा सावरकर राजकारणात त्याला आले पूर्ण मोकळे होऊन, तेव्हाच ब्रिटिशांनी ठरवलं होतं की आपल्याला भारत सोडावं लागेल, कारण त्यांना काही राज्यकर्ते म्हणून याची इच्छा नव्हती. त्यांना भारतात पैसे कमवण्याचा त्यांचा धंदा होता. आणि जेव्हा त्यांनी लक्षात आलं की भारत चालवणं त्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे, त्यांनी ठरवलं की सोडायचं. पण युद्ध सुरू असताना युद्धाचे ढग 2 वर्ष आधीपासून 4 वर्ष आधीपासूनच डोक्यावर होते. सावरकरांनी 1928 सालीच सूचना दिली होती की एक आता युद्ध होणार आहे, लवकरच त्याची तयारीसाठी लागा. तर युद्धाचे ढग हे बुत्स त्यांना आधीच करतात. ते म्हटलं युद्ध झाल्यानंतर सोडू, कारण भारताची आशियामध्ये एक युद्धाच्या दृष्टीने एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. आणि त्यासाठी त्यांनी युद्धासाठी भारत ताब्यात ठेवला, पण रिक्रुटमेंट थांबवले. ICS अधिकारी जो प्रशासकीय वर्ग असतो, म्हणजे आज IAS ऑफिसर जर का काढून टाकले तर आपलं शासन चालेल का? तर ICS अधिकारी काढून टाकले, रिटायर होऊन जात होते, नवीन येत नव्हते. युद्ध संपल्यानंतर केवळ 40% अधिकारी उरले होते. हे सुरुवातीपासून हे तुम्हाला अनेक ग्रंथात मिळेल की ब्रिटिशांनी ठरवूनच टाकलं होतं. आणि भारत सोडताना भारताची फाळणी करून जायचं, किती तुकडे करायचे हे ठरलं नव्हतं. त्यांचं सुरुवातीची योजना होती की संस्थानं वेगळी काढायची, मुसलमान प्रांत वेगळा काढायचा आणि हिंदू प्रांत वेगळे काढायचे, आणि मग जेवढे तुकडे होतील ज्याला बाल्कनायझेशन असं म्हणतात. आता बाल्कन देशांचं जे झालं ते बाल्कनायझेशनचा प्लॅन होता. आणि म्हणून सावरकरांनी ठरवलं की आता मला नुसतं स्वातंत्र्य नाही तर मला अखंड हिंदू राष्ट्र करायचं आहे. आणि त्यासाठी ते सतत लढत राहिले. हे सगळे रेकॉर्ड आहेत. ते 42च्या चळवळीत झालेले आहेत म्हणून त्यांनी काम केलं नाही, हा सत्तेने चुकीचा आरोप आहे. आणि सावरकरांच्यामुळे सावरकरांबरोबर काही राष्ट्रनिष्ठ मुसलमानही होते. फजलुल हक बंगालचे किसान पार्टीचे, किंवा सर सिकंदर हयात खान जे सावरकरांवर क्रांतिकारक होते वायव्य सीमा प्रांताचे, त्यांनी जिनांना फाळणीला विरोध केला. पण काँग्रेसनी ह्या राष्ट्रवादी मुसलमानांचा विश्वासघात करत त्यांची मंत्रिमंडळं पाडण्यास जिलाला मदत केली. आणि या ठिकाणी जिलांची मंत्रिमंडळं आली. आणि त्यानंतर जो पश्चिम पंजाब आहे किंवा जो बलुचिस्तान आहे तिथे सगळ्यात मोठी हत्याकांड झाली. त्याचं पाप काँग्रेसच्या डोक्यावर आहे, त्याचं पाप नेहरूंच्या डोक्यावर आहे. पुढे जाऊ आणखीन 46 मध्ये आपल्याला सांगतात की मध्यंतर सरकार आलं.
अजिबात नाही. ते व्हॉइसरॉयचं सरकार होतं. नेहरू त्यात परराष्ट्रमंत्री म्हणून शपथ घेतली. ती शपथ त्यांनी आहे का दिली? त्याचं नीट डॉक्युमेंट आहे माझ्याकडे त्या शपथीचा. ती शपथ त्यांनी अशी घेतली की मी ब्रिटिश सम्राट आणि त्याच्या वंशजांशी आजन्मनिष्ठा राखीन, अशी शपथ नेहरूंनी 46 साली घेतली. मग या नेहरूंच्या घराण्यातले हे जे दिवटे वंशज आहेत हे सावरकरांना कुठल्या तोंडाने आरोप करतात? सावरकरांनी वचनही दिलं नाही मी तुमची सेवा करीन. आणि हे सांगतात नुसतं तुमचे सम्राट नाही तर तुमचे येणाऱ्या पुढचे वंशज आणि वारस दोन्ही शब्द आहेत त्याच्यामध्ये. यांची ही त्यांची 46 सालची शपथ आहे. आणि हा शपथविधी ते करत असताना काय होत होतं, तेव्हा मुस्लिम लीगनी डायरेक्ट ॲक्शनची हाक दिली आणि 16 ऑगस्ट 1946ला एक वर्ष आधी कलकत्त्यामध्ये भीषण दंगली सुरू होत्या. त्याच्यामध्ये जवळपास 20,000 लोक मारल्या गेले. आणि नेहरू त्या दंगली होत असताना नेहरू इकडे मंत्रिमंडळ बनवण्यात मशगूल होते. आणि मग लीगचं मंत्रिमंडळ नाही आलं तर आपलं कसं होईल म्हणून त्यांनी लीगच्या नेत्यांचं मन वळवण्यात, जिनांचं पाय धरण्यात, आणि मग त्यांनी त्या जिना सामील झाले नाहीत पण लियाकत अली मुस्लिम लीगकडनं पहिल्या क्रमांकाचे म्हणून होते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता नेहरू होते. याच्यानंतर लॉर्ड वेव्हेलनी असं ठरवलं, तेव्हा लॉर्ड वेव्हेल व्हॉइसरॉय होता, की आता हे माझे मंत्री आहेत त्यांना मी घरी जेवायला बोलवतो. जेवायला जायला बंदी होती काँग्रेसची, कोणी व्हॉइसरॉय बरोबर चर्चा करायची नाही. तर वेव्हेलनी सांगितलं आय एम नॉट कॉलिंग यू ॲज अ काँग्रेस लीडर, आय एम कॉलिंग यू ॲज अ मिनिस्टर अँड आय हॅव गॉट राईट टू डिस्कस द मॅटर्स ऑफ स्टेट विथ यू ओव्हर अ डिनर. आणि मग ही त्यांची डिनर डिप्लोमसी सुरू झाली. प्रत्येक नेता काँग्रेसचा वेव्हेलकडे त्यानं एक एक दिवस देऊन बोलवायचे, आठवड्यातनं जायचा. आणि वेव्हेलनी स्वतः लिहिलेलं आहे की मी त्यांच्यातली फूट कशी केली, मौलाना आझारांकडनं मी कशी, मौलाना आझाद हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडनं मी कशी कामं करून घेतली, मला जे हवं ते कसं करून घेतलं, आणि मला जे हवं ते आपल्या मर्जीतल्याकडे कसं करून घ्यायचं, याची पुढची पायरी म्हणजे जवाहर, एडविना आणि लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन यांना वेव्हेलचा नंतर पाठवायचं जवळपास नक्की झालं होतं. म्हणून नेहरूंना खास स्टेट व्हिजिटवर सिंगापूरला पाठवण्यात आलं. ते लॉर्ड माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटनचे गेस्ट होते. लॉर्ड माउंटबॅटननी स्पष्ट सांगितलं त्या दिवसापासून आमच्या तिघांची मैत्री चालू राहिली, ते आम्ही तिघंही मरेस्तोवर चालू राहिली. ॲटलींनी जेव्हा ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी जेव्हा आपलं आत्मचरित्र लिहिलं त्यात ते स्पष्ट म्हणतात की लॉर्ड माउंटबॅटनची निवड करण्यात ते हुशार होते, हा भाग आहेच, पण त्यांच्या बायकोची पर्सनॅलिटी, इतरांवर छाप पाडण्याची वृत्ती, ह्याचाही सहभाग होता. इट वॉज अ प्लॅन्ड ऑपरेशन. आणि ते मार्च किती 23-22 ते मार्चच्या मध्यंतराला ते भारतात आले. त्यांनी 72 दिवसात भारताच्या फाळणीची योजना मांडली. 3 जूनला त्याला 3 जून प्लॅन असं म्हणतात. हा 3 जून प्लॅन त्यांनी मांडला, पण त्याच्या आधी तो त्यांनी केवळ आणि केवळ नेहरूंकडनं व्यक्तिगत अप्रूव्ह करून घेतला. मला ऐन वेळेला दगाफटका व्हायला नको, ऐन वेळेला काँग्रेसने नको बनायला पाहिजे, मग नेहरूंना मी पटवतो. ह्याच्यासाठी सिमल्याला व्हॉइसरिकल लॉज जो होता तो बंद होता. त्याच्या देखभाल करण्यासाठी 333 लोक हे लॉर्ड माउंटबॅटननी स्वतः सेकंड नेहरू मेमोरियल लेक्चर इन केम्ब्रिज जे भारत सरकारने सुरू केली होती त्याच्या दुसऱ्या सिरीजमध्ये हे पूर्ण वर्णन दिलेलं आहे. आणि हेही तुम्हाला इकडे आमच्याकडे मिळेल. 333 माणसं गेली आणि मग यांच्या भेटीकरता ते सज्ज झालं. इकडनं माणसं कोण गेली? लॉर्ड माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटन, त्यांची मुलगी पामेला माउंटबॅटन आणि नेहरू हे तिकडे गेले. 4 दिवसात काय झालं माहीत नाही, पण आता हे काय म्हणतात बघू. हा व्हॉइसरॉयज पर्सनल रिपोर्ट आहे. हे सगळे ऑफिशियल डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत आता. रिपोर्ट नंबर 7, May 15, 1947. I asked Nehru to come as my guest and I thought he was nearing a breakdown from overwork and he spent 4 days with us. We have made real friends with him and whatever else happens, I feel this friendship is sincere and will last. कुठल्याही ऑफिशियलमध्ये पर्सनल मैत्रीचा उल्लेख नसतो. हा उल्लेख ह्याच्याकरता आहे की आता नेहरूंना मी माझा अंकित करून घेतलाय कायमचा. नेहरू नर्वस ब्रेकडाऊनला होते आणि मग ह्यांच्या आणि ह्यांच्या बायकोने त्याच्यावर काय जादू केली माहीत नाही. तो नर्वस ब्रेकडाऊन संपला आणि भारताच्या फाळणीची मागणी नेहरूंनी कोणालाही न विचारता पूर्ण काँग्रेसला अंधारात ठेवून जयंत कृपलानी यांनी आपल्या चरित्रात लिहिलेलं आहे की नेहरूंनी आमचा विश्वासघात केला ही मागणी मान्य करून, आणि त्यामुळे ती काँग्रेसला मान्य करावी लागली. नेहरूंनी फक्त एकच हुशारी केली. मूळ योजनेत स्वातंत्र्य द्यायचं होतं जून किंवा जुलै 48ला. नेहरूंनी ते 11 महिने आधी ओढलं
आणि ऑगस्ट 47ला केलं. त्याच्यामुळे 3 जूनला घोषणा झाली आणि 15 ऑगस्टला भारताची फाळणी झाली. तोपर्यंत शासनाचं विभाजन झालं नव्हतं. जेव्हा विभाजन होतं तेव्हा शासनाचं विभाजन होतं, पोलीस दलाचं विभाजन होतं, सैन्याचं विभाजन होतं. त्या ठिकाणी आधी त्यांची डिप्लॉयमेंट होते, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बघितलं जाते. हे झालं नव्हतं, तरीही झालं. त्याच्यामुळे 20 लाख लोक त्या दंगलीत मिळे. त्या 20 लाख लोकांच्या मृत्यूचं पाप नेहरूचं आहे. यांच्यावरही तुम्हाला अधिक भयंकर गोष्ट सांगतो. ते याचं दे. अच्छा, भारत स्वतंत्र झाल्यावर काय आपण म्हणतो ना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतनं वळलो का? हे एक पत्र आहे. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया एम्पररला लिहिलेलं आहे. जवाहरलाल नेहरू प्रेझेंट्स हिम हंबल ड्युटी टू युअर मॅजेस्टी and has the honor to submit for your majesty's approval the proposal of your majesty's minister in the dominion of India that Shri Chakravarti Rajgopalachari, Governor of West Bengal, be appointed to be Governor General of India. म्हणजे भारताचा माउंट बॅटनचा दुसरा गव्हर्नर जनरल नेमण्याकरता नेहरू किंग एडवर्डची परवानगी मागतायत. हे पत्र अधिकृत आहे. ठीक आहे, हे दाखव. हां, ते दाखव ना, ते बलवंत सिंगचं. त्याच्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री बलवंत सिंग यांनी वल्लभभाई पटेलांना एक पत्र लिहिलं. फार महत्वाचं आहे. ही जे काही नेहरूंनी केलं ना, सैन्य दल नाही, काही नाही. बलवंत सिंग म्हणतात वेस्ट पंजाबमध्ये, म्हणजे पाकिस्तानात जो पंजाब आहे त्याच्यामध्ये कुठलीही राज्यव्यवस्था उरलेली नाहीये. 20,000 मुलींचं अपहरण झालेलं आहे. त्या मुलींना आपल्याला सोडवायचं, पण मला सैन्य पाठवलं नाही. राहुल गांधींनी सांगावं आता की त्या 20,000 मुलींना सोडवायला सैन्य का पाठवलं नाही. हे पटेलांना लिहित आहेत आपले संरक्षण मंत्री. आणि तिथे लॉ अँड ऑर्डर काही नाहीये. तुमचं सैन्य तिथे पाठवलं असलं काय झालं असतं. 20,000 मुली ज्यांचं अपहरण झालं होतं, ज्यांची अब्रू रोज लुटल्या जात होती, त्यांना सोडवायला मी पाठवू शकत नाही. राहुल गांधींनी सांगावं, राहुल गांधी उत्तर द्यावी. राहुल गांधींनी सांगावं की माझे पणजोबा त्या सिमला हाऊसमध्ये एकटे का गेले आणि त्यांनी का 4 दिवसात मान्य केलं. मला माहित नाही का मान्य केलं, पण पामेला जी त्यांची मुलगी आहे लॉर्ड माउंटबॅटनची, तिचं ते पुस्तक राहावं. टुवर्ड्स द एंड ऑफ 15 months we spent in India, immediate attraction between my mother and Pandit Nehru blossomed into love. ही त्यांची मुलगी लिहिते. त्याच्यानंतर ती पुन्हा लिहिते की माझ्या वडिलांना काही कामं करून घ्यायची असतील तर ते आईला सांगायचे की तू हे जवाहरकडून करून घे. आणि मला वाटतं हे जे प्रेम प्रकरण आहे ना, राहुल गांधींनी उत्तर द्यावं याचं, हे जे प्रेम प्रकरण आहे याचा परिपाक म्हणून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल राजाजीला का केलं नाही तुम्ही? का तुम्हाला ज्या लोकांनी 150 वर्ष राज्य केलं त्या माउंट बॅटनला तुम्ही का आणलं? याला ह्याच्याकरताच आणलं की नेहरू हे माउंट बॅटनच्या हातातला खुळखुळा बनले होते. आणि याचा पुढचा पुरावा ती मुलगीच लिहिते की नेहरू रोज रात्री 2 नंतर माझ्या आईला पत्र लिहायचे. सुरुवात आणि शेवट अत्यंत, मी शब्द वापरतो बाबा कारण आपले शब्द चुकायला नकोत. ही वुड स्टार्ट विथ अ चार्मिंग ओपनिंग पॅरेग्राफ, व्हेरी टचिंग अँड पर्सनल, अँड ही वुड एंड अफेक्शनेटली. याच्या अर्थानं तुम्ही करून घ्या. आणि मध्ये काय लिहायचे ती सांगते. बट द मेन पार्ट ऑफ द लेटर्स वर डायरी ऑफ एव्हरीथिंग he had been doing and the people he had seen his hopes and fear toward the end of his 12 years. त्यांनी 12 वर्ष आज दिवसभर काय केलं, मी कोणाला भेटलो, काय केलं, ह्याची डायरी ते एडविना माउंटबॅटनला पाठवत होते. हा विश्वासघात नाही. भारताच्या पंतप्रधानांनी माउंटबॅटन हे बरेच तोवर ब्रिटिश अधिकारी होते, त्यांना ऑफिशियल स्टेटस होतं. त्या अधिकाऱ्याच्या बायकोला तुम्ही तुमची डायरी पाठवताय रोजची. जे इंटेलिजन्स, अहो तुम्हालाही पत्रकारांना विचारतो, बातमी काढायला किती कष्ट पडतात. इथे आता सगळंच मिळतंय. ब्रिटिश गुप्तचर संस्थेला कामच उरलं नाही काही. आणि नुसती माउंटबॅटन नाही तर लेडी माउंटबॅटन, लॉर्ड माउंटबॅटन 1952ला जेव्हा आपले मुख्यमंत्री कोणते इकडचे ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री BG खेर यांना काढायचं होतं आणि मोरारजींना त्यांना इथे मुख्यमंत्री बनवायचं होतं. मग काहीतरी सोय लावावी लागते ना, तर यांनी ठरवलं त्यांना लंडनला अँबॅसिडर पाठवायचं. यांनी तेही पत्र माझ्याकडे, यांनी माउंटबॅटनला पत्र लिहून कळवलंय की मी असं माझा विचार आहे, तुमचं काही ऑब्जेक्शन तर नाही ना. 52 साली भारताचा पंतप्रधान आमचा लंडनमधला हाय कमिशनर कोण असावा ह्यासाठी परवानगी मागतो माउंटबॅटनची. राहुल गांधी तुम्ही उत्तर द्या मला, आता द्याच याचं उत्तर.
हा देशद्रोह नाही तर काय? हे गुलाम करून टाकलं तुम्ही. मेल्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यातरी 12 वर्ष एडविला जिवंत होती, त्याच्यानंतर माउंट बॅटन नेहरू मरेस्तोवर तुम्ही गुलाम केलं देशाचा. आणि यांचे तिघांचे संबंध काय होते? तर मुलगी म्हणते दे वर हॅपी थ्रीसम. आता ह्याचाही अर्थ तुम्ही काढा. पामेला म्हणते इट वॉज अ हॅपी थ्रीसम. म्हणजे कशासाठी? एका बाईसाठी तुम्ही भारताची फाळणी मान्य केली. 12 वर्ष भारताची सगळी गुप्त माहिती तुम्ही आज मी गंभीरपूर्वक आरोप करतोय. आणि ही आज ओपन झालेत पण ती लोकांना मिळत नाहीये ते अजून. तर माझी मागणी आहे भारत सरकारला की नेहरू एडविना पत्रव्यवहार जो आहे, जे एडविना कलेक्शन आहे ते ब्रिटिशांना मागावं आणि ते जाहीर करावं जनतेला. तेव्हा जनतेला कळेल की ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो, लाडका नेता म्हणतो, त्या नेत्यांनी देशाची कशी फसवणूक केली आणि देशाची कशी विश्वासघात केला हे त्यांना कळेल. आणि हे तुमच्या माध्यमातून आज मी हे करतो. आणि काय धन्यवाद. देशामध्ये हिंदूवादी सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, तर हे जो गोपनीय जानकारी नेहरूजींनी त्याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे किंवा त्याचे रिपोर्ट सार्वजनिक करायला पाहिजे, अशी काय तुमची मागणी आहे का? किंवा पंतप्रधानकडे तुम्ही करणार आहात? नाही, मी मागणी केलेली आहे आणि मला निश्चित वाटतं की मोदीजींच्याही मनात ते असेल. पण आपली एक संस्कृती असते की बाबा नेता मेलाय त्याची काय अब्रू काढा. पण जेव्हा सावरकरांसारख्या थोर पुरुषाचं, ज्यांनी 14 वर्ष कठोर कारावास भोगला, 13 वर्ष ज्यांनी स्थानबद्धता भोगली, आपल्या तारुण्याची होळी केली, आपली मालमत्ता जहागिरी गमावली, त्याच्यावर तुम्ही नोकर वगैरे असे आरोप करता. म्हणजे नोकर बदले होते 60 रुपये याच्यासाठी. हा, तो पेन्शनचा एक मुद्दा राहिला, तो महत्वाचा मुद्दा आहे. इकडे मी तुम्हाला कागदच देतो. हे पेन्शनची जी माहिती आहे ना, पेन्शन नाही आहे ते. सावरकरांना रत्नागिरीत 13 वर्ष ठेवलं, त्यातल्या शेवटच्या 6 ते 7 वर्ष त्यांना 60 रुपये महिना मिळत होता. आणि ही माहिती सगळी शोध सावरकरचा. यदी फडके सावरकरवादी नाहीत. यदी फडके हे कट्टर समाजवादी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या माहितीवर तरी राहुल गांधींनी विश्वास ठेवावा. हे सगळे कागद देतो. आता गांधींचा तेव्हा 550 रुपयाचा भत्ता मिळत होता. भत्ताच घ्यायचा ना, मी देतो ना. अलाउन्स टू 12 सिक्युरिटी प्रिझनर्स 1200 रुपये वगैरे जी लिस्ट आहे पूर्ण. याच्यात सुभाषचंद्र बोसांचं जे कुटुंब होतं ते मोठं कुटुंब होतं, त्याचे उल्लेख आहेत. हे सगळे कागदपत्र देतो मी. शरद बोस अँड सेनगुप्ता वेअर बिग गिव्हन द ₹12,000 and 1,000 पर मंथ. सगळ्यांना मिळत होते, कायद्याने मिळत होते. कारण सरकार तुम्हाला कुठेतरी बंदिस्त करून ठेवते, तुम्हाला काम करू देत नाहीत. आता हे 550, 1000च्या रकमा कुठे आणि 60 रुपये कुठे? तर शेवटी सावरकरांना लाज वाटली म्हणून त्यांनी सरकारने दिलं. आणि 60 रुपयात एखादा बॅरिस्टर यांनी लाखो करोडो कमवले असते. पण मुद्दा पुन्हा मी तुमच्या प्रश्नावर येतो. अशी जेव्हा बदनामी होते तेव्हा मग निश्चितच मला वाटतं की मग ह्यांची पण पापा काढायला ज्यांनी देशाचा विश्वासघात केलाय. आणि हा विश्वासघात एका बाईच्या दादाला लागून केलाय हे पण कळू दे लोकांना. एका बाईला तुम्ही 12 वर्ष प्रधानमंत्री कार्यालयात रोज काय होत होतं हे डिटेल तुम्ही कळवत होतात. हे येऊ द्या बाहेर. आणि हे त्यांच्या मुलींनी लिहिलंय. तर दिस इज अन ओपन डोमेन. आता सरकारने करावं, मी मागणी करतोय, मी केली बघाशी. सरकारने करावं. आणि आता फार सज्जनपणा दाखवू नका, कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक असतो. तुम्ही नेहरूवर आरोप करता, काँग्रेस सावरकरांवर आरोप करता, एकमेकांना आरोप प्रत्यारोप चालतं. यामधून काय साध्य होतं? कारण काय आहे की आरोप करतात आणि सगळ्या गोष्टी बाहेर निघतात, परंतु जे तथ्य आहे ते कुठेही बाहेर येत नाही. त्यांनी जे आरोप केले आहे की जे पेन्शन मिळाले आहे त्याबाबत आपल्याकडून काय भूमिका आहे? कारण जे पेन्शन मिळाले ते राहुल गांधींना पण मिळत होते, महात्मा गांधींना पण मिळत होते, परंतु त्यांना का पेन्शन मिळत हा एक प्रश्न. त्यांनी मी सांगितलं ना, पेन्शन कोणाला मिळत नव्हतं. जे स्थानबद्ध करून ठेवतात. सरकार तुम्हाला एखाद्या सावरकरांना रत्नागिरीत देऊन टाकलं. सावरकरांचे बॅरिस्टर त्यांनी काय हमाली करायची होती का? त्यांना कोर्टात वकिली करायला परवानगी नाकारली. तेव्हा कायद्यानुसार त्यांना भत्ता होता तो 60 रुपये मिळाला. गांधींना 550 मिळाला. शरद बोसांना 1200 रुपये मिळाला. हे आकडे, हे अधिकृत आकडे ते. आणि हे कायदेशीर आहे. मी काय गांधींना चुकीचं म्हणत नाहीये. गांधींचा गोतावळा मोठा होता. किती माणसं काय त्यांनी काहीतरी असेल. गांधी ए ग्रेडचे, गांधींचा खर्च जास्त, काही कॅल्क्युलेशन असेल. पण तो भत्ता होता तो सगळ्यांना मिळाला. आणि आरोप मी करत नाहीये, सुरुवात मी केलेली नाहीये. शेवटी
जेव्हा एखादी तुमचे रबर तुटेपर्यंत ताणलं जातं, हे 2000 सालापासून आरोप सुरू आहेत. दरवेळेला आम्ही त्याची उत्तरं देतोय. आम्ही पुस्तिका छापल्यात, ते कोणी वाचत नाही आणि येऊन आम्हालाच विचारतात. काल नाना पटोळे म्हणतात तुम्ही सिद्ध करा. मग नाना पटोळे तुम्ही सिद्ध करा. कारण नाना पटोळेंनाच मी विचारू शकतो राहुल गांधीची अक्कल काय आहे हे तुम्ही बघितलं. मोस्ट ओबिडियंट सर्वंटचं भाषांतर तो माणूस काय करतो, त्याच्यामुळे तो काय सिद्ध करेल याचं मला माहीत नाही. ते त्यांनी नाना पटोळेंना काम द्यावं की माझे आजोबा पणजोबा यांच्यावर जे आरोप केले तर रणजित सावरकरांनी ते खोडून काढा म्हणून द्यावं त्यांना काम. त्यांनी आदित्य ठाकरे या सगळ्या विषयासंदर्भात असं म्हणतात की आपण सगळे 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होतं यावर भांडायला लागलो, तर भविष्यासाठी कोण भांडणार आणि आताच्या स्थितीसाठी कोण भांडणार? हे बघा, आज जगाचा नियम आहे की जो आपला इतिहास विसरतो त्याला भूगोल गमवावा लागतो. कारण इतिहासात अनेक चुका झालेल्या असतात, इतिहासात अनेक चांगली कामं झालेली असतात. तर तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला तर आजच्या अडचणी सोडवण्यासाठी तो अभ्यास अत्यंत उत्तम होतो. दुसरी गोष्ट, ज्यांनी देशाकरता प्राण अर्पण केला त्यांचा जर आपण सन्मान बाळगणार नसेल तर ह्याचा अर्थ आम्हाला काही स्वाभिमान नाही. आणि ज्याला स्वाभिमान नाही त्याला स्वातंत्र्यही राहत नाही. हा पण आपला इतिहास आहे. हेही मला आदित्य ठाकरेंनी इतिहास शिकावा आणि मग सांगावं की इतिहास का शिकावा हे त्यांना माहितीच नाही आहे. तुम्ही फक्त उद्याचं बघता. अरे उद्या काय करणार, काल काय झालं हे मला माहीत नाही. काल मी काय चुका केल्या, काल मी काय चांगली कामं केली. चांगली कामांची उजळणी करायची असते आणि सुधारायची असतात आणि चुका टाळायच्या असतात. चुका करायला माणसाचं हे नसतं. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही त्याच चुका करत राहिले त्याला मूर्ख म्हणतात. तुम्ही नवीन चूक करा, त्याच्यावर उत्तर शोधून काढा, तो प्रोग्रेसचा वे आहे. हे आदित्य ठाकरेंना कोणीतरी सांगायला पाहिजे जाऊन. काल आजच संजय राऊतांनी म्हटलं की अशा प्रकारचं जे भाष्य आहे ते योग्य नाही आहे, परंतु महाविकास आघाडीला कुठे ना कुठे अडचण होईल असं बोललं जातं. म्हणून काँग्रेस पक्षाकडून ते मात्र सावरासावर केलं जातं. आमचे विचार वेगळे आहे, परंतु आमची महाविकास आघाडी महाराष्ट्रात टिकून राहील असंही करण्यात आहे. हे बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमचं त्याला समर्थन नाही, पण त्यांचा मला विरोध कुठेही दिसला नाही. जेव्हा तुमच्या महापुरुषांचा अपमान होतो त्याला तुम्ही विरोध करत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे. म्हणजे जो विरोधी नाही त्याचं समर्थन आहे असं आम्ही समजतो. दुसरी गोष्ट, राहुल गांधी वारंवार हे करतायत. बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी टीका केली आणि दुपारी राहुल गांधींनी परत टीका केली. सावरकर हे बाळासाहेबांचे आदरणीय स्थान होतं, मानबिंदू होता. मुद्दाम टीका केली. यांनी दाखवून दिलेलं आहे तुमची लायकी काय आहे. या महागठबंधनमध्ये काँग्रेस तुम्हाला जुमानत नाही हे त्यांनी दाखवून दिलंय. आता तरी तुम्ही त्यांचा धडा घ्या. सर, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं की आम्ही इतिहासमध्ये असं वाटलं की आझाद हिंद सेनाचे गठन जे आहे सुभाषचंद्र बोसनी केलं आणि तुम्ही आता सांगत आहे की रासबिहारी बोसनी केलं होतं. हे म्हणजे इतिहासमध्ये तोडमोड झाली किंवा नाही याच्यामध्ये मी असं म्हणेन की सरकारने चुकीचा इतिहास शिकवला. मी तुम्हाला नाही दोष देणार, पण आझाद हिंद सेनेचं गठन रासबिहारी बोसनी केलं आणि त्यांचं वय झालं होतं म्हणून त्यांनी सुभाषचंद्र बोसांना बोलवून घेतलं. सुभाषचंद्र बोस ज्या दिवशी सिंगापूरमध्ये आले त्या दिवशी त्यांनी सुभाषचंद्र बोसांच्या हातात आझाद हिंद सेनेची सूत्र सोपवली आणि मग त्याच दिवशी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सरकार गठन केलं. आझाद हिंद सरकार सुभाष बोसांनी स्वतंत्र केलं आहे, सुभाषबाबूंनी केलं आहे आणि आझाद हिंद सेना यांनी सोपवलेली आहे. या दोन गोष्टी, सैन्य आधी सरकार नंतर. पण भारताचं पहिलं स्वतंत्र सरकार स्थापन करण्याचा मान हा सुभाषचंद्र बोसांचा आहे हे निश्चित. आणि सर, दुसरा एक प्रश्न असा होता की राहुल गांधी वारंवार सावरकरबद्दल जे विधान करत तुम्ही त्यांना मूर्ख म्हटलाय आणि असं पण आता तुम्ही सांगताय की वारंवार जे गलती करतात ते मूर्ख आहेत. महात्मा गांधीचे बरेचसे चूक तुम्ही दाखवून दिले आता, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हा एक वेगळा विषय. महात्मा गांधींनी काय केलं तो विषय भरपूर जाईल तो. आता तुम्ही बरेचसे त्यांची चूक ते प्रेस कॉन्फरन्स. नाही, महात्मा गांधींनी भरपूर चुका केल्या. तीच चूक वारंवार केलेली आहे. त्यांना असं वाटत होतं की मुसलमानांनी माझ्या मागे यावं म्हणून 21 साली त्यांनी अली बंधूंना पाठिंबा दिला. त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे का, जिना हे राष्ट्रवादी होते, लोकमान्य टिळकांचे भक्त होते. जिनांना काँग्रेसच्या व्यासपीठावर हाकलून दिलं तेव्हा ते म्हणाले आता ह्याच मार्गाने मी तुम्हाला शिकवतो, धडा शिकवतो. त्यांनी मुस्लिम लीगला गेले. ते मुस्लिम लीगला जाऊन ते सवाई जातीयवादी झाले आणि मग त्यांना पाठिंबा देण्यासाठी फजलुल हक आणि सिकंदर हयात खानची सरकार काँग्रेसने पाडली. हे 42 साली झालं, दुसरं हे पहिले 21 साली झालं. ही चुकीची पुनरावृत्तीच झाली. रणजितजी, तुम्ही म्हणता की राहुल गांधी मूर्ख आहे. काँग्रेस पक्षांमध्ये असे उच्च शिक्षित लोक आहेत जे हार्वर्ड, ऑक्सफोर्ड शिकले आहेत आणि इतिहासामध्ये खूप जाणकार आहेत. त्यांच्याकडे दिलं जाणारं जे इतिहास आहे कदाचित ते चुकीचं दिलं जाते, त्यामुळे
राहुल गांधी असं करतात असं वाटतं? नाही नाही, मी राहुल गांधी मूर्ख काय मी म्हटलं की ज्या माणसाला जो माणूस गुगल ट्रान्सलेट करतो, आय बेग टू रिमेन युअर सर्वंट वगैरे, आणि तेच मी सांगितलं, सगळे तेच करत होते. त्याने पण ये देखो प्रूफ, मैं आपका नौकर बनना चाहता हूं, ये है माफीनामा. त्या शेवटच्या तीन माफीनामा झाला. मी अजूनही चॅलेंज आहे माझा, माफीनामा दाखवा, मी माफी मागतो. सावरकरांनी कुठे लिहिलं दाखवा. रेजिनॉल्ड कडक स्वतः म्हणतो देर इज नो रिग्रेट ऑर रिपेंटन्स. मला खेद नाही, मला खंत नाही. सावरकर म्हटलं तुमची परिस्थिती तशी होती म्हणून शस्त्र हाती घ्यायला लावली. तुम्ही आजही जगात कुठलंही सुशिक्षित शासन आमच्यावर अन्याय करत नाही. राजबंद्यांवर तेवढा अन्याय तुम्ही आमच्यावर करताय. तुम्ही आम्हाला राजबंदी आणि सामान्य बंदीवर ह्यातल्या वाईट गोष्टी देताय, चांगल्या गोष्टीपासून डिप्राईव्ह करताय. त्याच अर्जात लिहिलंय, हे वाचा जरा. कोणीतरी 2 लाईनी देतो ना मार्क करून, ते वाचून जो बोलतो तो मूर्खच आहे. तो जो ज्याला अक्कल आहे ना, जो मूर्ख नाही. मी अक्कलेचा नाही करत, कारण बुद्धी कमी जास्त असते, मला पण कमी आहे. पण मी एवढंच वाचत नाही, मी हायलाईट केलेलं, मी आजूबाजूचंही वाचतो आणि मग आपलं मत बनवावं. दुसऱ्याच्या बुद्धीने जो चालतो त्याला काय म्हणतात आता, दुसरा उपाय नाही. मी त्यांचं डिस्क्रिप्शन करतोय, मी त्यांना काही शिवीगाळ करत नाही. शेवटचा एक प्रश्न आहे, तुम्ही काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षावर आरोप जे करतात, काँग्रेस पक्ष सावरकरांवर, म्हणून तुम्ही नेहरूंवर आरोप करता, हे आरोप प्रत्यारोप कुठपर्यंत चाललेला असेल? नाही, मी काँग्रेस पक्षावर आरोप करते, तुम्हाला मी सांगतो. मला आधी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून धन्यवाद द्यायचे. आज जे काही हिंदुत्ववादी पक्ष आहेत, बाळासाहेबांची शिवसेना असो, भाजप असो, मनसे, यांनी रस्त्यावरतून आंदोलनं केली. पण यामधील जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी पक्ष आहे, काँग्रेस आहे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ह्याच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे आम्हाला पटत नाही आमचा पक्ष काय करतोय ते. महाराष्ट्रातही परंपरा आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक हे आमचे अध्यक्ष होते काँग्रेस वर्गाचे. मी काँग्रेसच्या विरोधात नाही आहे. ही जी प्रवृत्ती आहे, ही जी नेहरूंनी ती प्रवृत्ती दाखवली. मला वाटतं की नेहरूंनी पुनर्जन्म घेऊन आता तो राहुल गांधी झालेले आहेत ते. त्यामुळे आता मग त्यांच्या चुका काढणं भागच आहे मला. आणि मला काही हे चुका काढण्याचा इंटरेस्ट नाही आहे. पण जेव्हा पाळी येते की आम्हीच शिव्या खायच्या का, मग आम्ही पण आता 4 प्रश्न विचारतो आणि आमचे प्रश्न हे जास्त जेन्युइन आहेत. 12 वर्ष ही काय गंभीर घटना, कमी गंभीर घटना आहे का? 12 वर्ष प्रधानमंत्री कार्यालयातला अहवाल रोज लंडनला जातोय. आणि त्यांचे जे सेक्रेटरी होते त्यांनी ते पूर्ण लिहिलेलं आहे की कसं ते कोडिंग व्हायचं, लिफाफ्याचं नंबर द्यायचं, म्हणजे यांची पत्र जाण्यात कुठे पुढे मागे झाली नाही. काय त्याचं नाव जॉन मथे यांचं पुस्तक वाचा तुम्ही. त्यांनी पूर्ण डिटेल दिलं आहे कशी पत्र द्यायची, कशी यायची. इतका घोर विश्वासघात देशाचा. तुम्ही 12 वर्ष त्याच्यानंतर ज्यांनी तुमच्यावर 150 वर्ष राज्य केलं त्याच माणसाला तुम्ही गव्हर्नर जनरल म्हणून आणताय आणि 12 वर्ष त्याच्याच सल्ल्याने राज्य चाललंय. हे विचारायचं नाही का? नंतर पुन्हा उद्या आणखीन कोणीतरी येईल, इटालीचे आता उद्या कोणीतरी येईल, यांचे अहवाल इटालीला जातील. ते जाऊ नये म्हणून मी विचारतोय, कारण ही सवय चुकीची आहे. आपणही प्रश्न विचारायची सवय ठेवली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये हिंदुवादी सरकार आहे, राहुल गांधीच्या विरुद्ध FIR दर्ज व्हावा आणि अटक करावा अशी तुमची मागणी होती. पण हिंदुवादी सरकार असून सुद्धा त्यांच्यावर FIR किंवा त्यांना अटक झालेली नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, ते नियमाने चालणारं सरकार आहे. मी आत्ताच तुमची प्रेस कॉन्फरन्सची चौकशी केली, त्यांनी फाईल पुढे पाठवली आहे. त्याच्यावर त्यांचे जे आणि तुम्हाला माहिती आहे प्रोसेस, पोलीस स्टेशन हे नेहमीच त्यांच्या वकिलांकडे त्यांचे जे असतात त्यांच्याकडे पाठवतं आणि त्यांच्यावर 1-2 दिवसात कारवाई होईल त्यांच्यावर. आज राहुल गांधींना सभेमध्ये सावरकरांविषयी बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं. त्या पद्धतीनं 2 दिवस ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली तर ती ज्यामुळे आज राहुल गांधींना टाळलं असं वाटतं. नाही, त्यांची जुनी सवय आहे. ते 2-3 दिवस बोलतात, त्याच्यानंतर एक वर्ष 1.5 वर्ष गप्प बसतात. मी त्यांच्यावर 17 साली पण एक केस केली होती, त्याने पोलीस चौकशी करता आलेली आहे ती आता. त्याच्याकरता तर मी त्यांना भोगाडा कोर्टात उभं करणारच आहे. आणि कोर्टात आले की ते माफी मागतात, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यांनी असंख्य वेळेला कोर्टापुढे माफी मागितली आहे. भिवंडीत जी संघाला त्यांनी म्हटलं गांधी हत्येचा संबंध आहे तिथेही माफी मागितली आहे. मला निश्चित खात्री आहे की 17 साली मी जी तक्रार केली होती त्याच्यात ते माफी मागतील आणि आताच्या याच्यात काय होईल ते तर बघू आता पुढे. एवढं सगळं हा राहुल गांधी ने जो लास्ट का पैरा पड़ा था और जो आरोप लगाए थे सावरकर जी के माफीनामे को लेकर, उस पर तथ्य क्या है? देखो, तथ्य है कि सावरकर जी ने 1913 में एक एप्लीकेशन दी थी, 1917 में 14 में दी थी, 17 में दी थी, 18 में दी थी और 20 में दी थी. तो ये सब एप्लीकेशंस उनकी
मतलब सभी के लिए थी। और 18 तक उन्होंने यही लिखा है कि आप मुझे ना छोड़ो तो चलेगा, दूसरों को छोड़ो। और गवर्नमेंट ने भी, मैंने आपको जो कागज दिखाया जब भी, ये आप बाद में ले सकते हो, द ब्रिटिश गवर्नमेंट ऑल्सो कंसिडर्स कि एप्लीकेशन फॉर जनरल एमनेस्टी ऑफ ऑल द पॉलिटिकल प्रिजनर्स। और 13 का जो एप्लीकेशन था वो स्पष्ट था कि वहाँ कानून ऐसा था कि सेलुलर जेल आपने देखा होगा, वहाँ कोठरी है, तो उसमें सिर्फ 6 महीने रखने का, फिर बाहर बैरक्स में, ओपन बैरक्स में, जिसको खुला कारागृह कहते हैं, उसमें शिफ्ट करने का ये एक वहाँ का कानून था। मगर सावरकर और अन्य क्रांतिकारियों को 1913 तक, मतलब ये 3-4 साल रहने के बाद भी बाहर नहीं छोड़ा। तो सावरकर की डिमांड थी कि आप हमें बाहर छोड़ो। तो उन्हें बताया गया कि आप डेंजरस प्रिजनर हो, यू आर नॉट अ कॉमन प्रिजनर। तो सावरकर ने कहा कि अगर हम पॉलिटिकल प्रिजनर है या अलग प्रिजनर है तो यू गिव अस द फैसिलिटी ऑफ पॉलिटिकल प्रिजनर, और अगर हम सामान्य गुनहगार है तो हमको वो फैसिलिटी दो, 6 महीने के बाद बाहर छोड़ो। अगर हम जेल में ही आप बंद करना चाहते हैं क्योंकि हम डेंजरस है, तो जेल में हमें अच्छी फैसिलिटीज दो ना, जो बी क्लास, ए क्लास की जो गांधी नेहरू को मिलती थी वो दो हमें। तो गवर्नमेंट ने उन्हें वो फैसिलिटी, तो दोनों क्लास की जो बेटर फैसिलिटी थी उससे डिनाई किया। वो अपने एप्लीकेशन में लिखते हैं कि आपने दोनों कैटेगरीज की जो अच्छी चीजें हैं वो मुझे नहीं दी, हमें नहीं दी, और दोनों कैटेगरी की जो बुरी बातें हैं, मतलब वर्स फ्रॉम बोथ, ये आपने दिया। तो कोई आदमी अपने मर्सी पिटीशन में ऐसा लिख सकता है क्या? और सर रेजिनाल्ड कैडॉक, तब के जो गृह मंत्री थे, जिनके हाथ में ये सावरकर जी ने अर्जी दी थी, वो कहते हैं कि देयर इज नो रिग्रेट और रिपेंटेंस, मतलब उसमें कोई खेद नहीं है, कोई ये नहीं है मैंने ऐसा क्यों। सावरकर जस्टिफाई करते हैं कि हमने हथियार इसलिए उठाए कि उस समय की परिस्थिति इतनी भीषण थी कि हमें दूसरा पर्याय नहीं था। और आज आप रिफॉर्म्स कर रहे हैं, आप इलेक्ट्रोकल रिफॉर्म्स कर रहे हैं, एजुकेशन रिफॉर्म्स कर रहे हैं, तो अगर रिफॉर्म शांति से हो तो वी आर रेडी फॉर दैट। तो ये उनकी भूमिका थी। फिर 14 में उन्होंने कहा कि युद्ध शुरू हो रहा है, और तब इंग्लैंड ने आयरलैंड के जो क्रांतिकारी थे उन सभी को छोड़ दिया था। तो इन्होंने कहा कि हमारे पे जो आक्रमण होने वाला है तुर्कस्तान, और इट वॉज प्रोबेबल कि वहां से अटैक, होडेज ऑफ ये आएंगे तुर्क्स, और जो पहले हमें याद है कि वहां से वो आए तो क्या हुआ। तो उन्होंने कहा कि इसमें आप अगर हमारे क्रांतिकारों को छोड़े तो हम वहां पे आपको कोऑपरेट करेंगे दैट सेक्टर में। वही भी लिखते हुए कि अगर मेरा छोड़ना इसमें आड़े आ रहा है तो आप मुझे मत छोड़ो, दूसरों को छोड़ो, और जो बाहर भटक रहे हैं, जो देश विदेश जो भटक रहे क्रांतिकारक, उन्हें आप अंदर लो। तो ये सभी के लिए मांग थी। 17 में वही हुआ, 18 में वही हुआ। और जो राहुल गांधी ने जो 20 में जो बताया, तो उसमें तो सीधा वो लीगल उनके थे। उन्होंने कहा आपने बैरेंद्र घोष को छोड़ा तो वही ग्राउंड्स पे मुझे छोड़ो। वो सावरकर कहते हैं कि हम आपको सहकार्य करेंगे क्योंकि आपने एक डिक्लेरेशन में जो सेकेंड वर्ल्ड वॉर के बाद हुआ था, वो डिक्लेरेशन ऐसा था कि ब्रिटेन विल फॉर्म अ इंडियन डोमिनियन जैसा आज ऑस्ट्रेलिया इज अ डोमिनियन ऑफ ब्रिटेन, मगर वो पूरे स्वतंत्र है। तो डोमिनियन इज अंडर द एम्पररशिप ऑफ ब्रिटेन, एम्परर के, मगर अंदर पूरी स्वतंत्रता होगी और सभी को समान अधिकार होंगे। दैट वाज अ डिक्लेरेशन गिवन बाय द ब्रिटिश गवर्नमेंट व्हिच इज विल कोऑपरेट यू ऑन दैट लाइन्स। तो उसमें कुछ गलत बात नहीं है, क्योंकि 1920 में गांधी ने तो कुछ मांगा ही नहीं था, डोमिनियन भी नहीं मांगा था, फ्रीडम तो छोड़ो। सावरकर ने तो स्टार्टिंग फ्रीडम से स्टार्ट की, निगोशिएट करेंगे, डोमिनियन पे आ गया। उनका कह रहा था कि बाद में हम लोग ले लेंगे, शांति के मार्ग से प्रगति हो रही तो उसमें क्या करे थे। और एंड में जो है वो जो मैंने कहा मूर्खतापूर्ण बात, योर मोस्ट ओबीडियंट सर्वेंट, इसका भाषांतर किया, मैं आपका नौकर बनना चाहता हूँ। तो मैंने एक पत्र दिखाया गांधी का, आपका एक आज्ञांकित नौकर बनने में मैं सम्मान से खुद का सम्मान समझता हूँ। ये गांधी का पत्र था। एक पत्र था जो, और ये ब्रिटिश क्या कहते हैं, ब्रिटिश यही कहते हैं ना, ब्रिटिश इसको, और उसमें जो एक ब्रिटिश सेक्रेटरी का पत्र है दूसरे सेक्रेटरी को, द सेम लैंग्वेज इज यूज्ड, आई बेग टू बी योर मोस्ट ओबीडियंट सर्वेंट। तो इसमें ये बड़ी मूर्खतापूर्ण बात है कि 3 जो लेटर लिखते हैं, जो हमारे लिखने की तरीका होता है, परंपरा होती है, हम हिंदी में भी लिखते हैं आपका कृपा भिलाषी। तो इसका मतलब ये नहीं हुआ ना कि मैं आपसे कोई भीख मांगने आ रहा हूँ या कृपा मांगने आ रहा हूँ, तो लिखने का तरीका होता है। तो वो बड़ी बचकानी हरकत की कल उन्होंने। आपने कहा कि राहुल गांधी को अपने दादाजी के बारे में भी सोचना चाहिए, जो आपने कहा कि पैमेला माउंटेन जो अपनी किताब में लिखा है। हाँ, 1947 में, मई 1947, 9 में से 12 में वो वहाँ गए, शिमला में अकेले गए, फैमिली के साथ रहे 4 दिन। मैंने कागज दिखाया, वॉइस रॉय पर्सनल रिपोर्ट, May 15, 1947
मैंने नेहरू को अपना गेस्ट करके बुलाया क्योंकि मुझे ऐसे लगा कि वो अपने अति व्यग्रता के कारण उनका नर्वस ब्रेकडाउन के तरफ आ रहे हैं और उन्होंने 4 दिन मेरे साथ बिताए। हमारी और उनकी अच्छी मैत्री हो गई और यह मैत्री बहुत आगे तक चलेगी। ये मैत्री की बात वो ऑफिशियल रिपोर्ट में कहते हैं, मतलब वो ये उनको बता रहे हैं गवर्नमेंट को कि भाई नेहरू अभी पूरे मेरे कब्जे में आ चुका है। ऑफिशियल रिपोर्ट में ये मैत्री फ्रेंडशिप की भाषा नहीं लिखी जाती, दिस इज ऑफिशियल रिपोर्ट। वो लिख रहे हैं कि मैंने उनको ले लिया है और हुआ वैसा ही, क्योंकि स्वतंत्रता के बाद नेहरू ने माउंटबेटन को वॉइस रॉय अपॉइंट किया और मे बी बिकॉज ये माउंटबेटन वाले वॉइस रॉय जो बलवंत सिंह कहते अब सेना नहीं भेज सकते, हमारी 20,000 लड़कियां अगवा होकर पाकिस्तान में अभी भी वहां पे देर इज नो लॉ एंड ऑर्डर, देर इज नो गवर्नेंस, तो एक सेना की 2 टुकड़े भेजना क्या मुश्किल था। मगर वॉइस रॉय ने वो नहीं करने दिया और नेहरू तो कुछ देखते ही नहीं थे राजकारभार, तब वॉइस रॉय पूरे डिसीजन ले रहा था। वॉइस रॉय ने कहा है माउंटबेटन ने कि ये इसके बाद देवर क्या उनको समझ ही नहीं रहा था, भारतीय नेताओं को ये हत्या देख के समझ नहीं आ रहा था, सो आई टुक ओवर द कंट्रोल। हमें क्यों जरूरत है बाहर के लोगों की, इसको रखा। इसके बाद 12 साल तक रोज अपना रिपोर्ट भेजते थे, पामेला माउंटबेटन ने लिखा है। इतनी बड़ी इंटेलिजेंस फेल्यूर, ये तो हनी ट्रैप, ये आपके वर्ड है ना, हनी ट्रैप। तो ये तो हनी ट्रैप में फंसा गया, नेहरू को फंस गए। क्या वो बेवकूफ थे, कहते मुझे मालूम नहीं, फंस गए। मगर ये गुनाह है, आई कैन नॉट क्लेम कि मुझे फंसा गया हनी ट्रैप में, मुझे तो जेल होती है ना। अभी कई लोग पकड़े गए, उन्हें सजा नहीं हुई उनको। नेहरू के बारे में कौन सोचेगा, नेहरू के बारे में कौन सोचेगा, ये मेरा सवाल है और इसका जवाब राहुल गांधी ने देना चाहिए। ये जो हनी ट्रैप ऑपरेशन बिगेस्ट हुआ 12 साल में, उसका जवाब राहुल गांधी से चाहिए, उसके अगेंस्ट क्या एक्शन। और मैं भारत के प्रधानमंत्री से अपील करता हूं, इसकी पूरी खोज हो। लेडी माउंटबेटन कलेक्शन आज अवेलेबल है, वहां पे वो ओपन हो चुका है, मगर अभी वो देते नहीं है बाहर, उसका कोर्ट केस चालू है। वो डॉक्यूमेंट्स की मांग करे भारत सरकार और उसमें सचमुच देखे कि कितनी इंटेलिजेंस वहां से इधर गई है। और बात यहां तक नहीं है, आईबी जो भारत की जो टॉप इंटेलिजेंस एजेंसी उस दिन की थी, आईबी में नेहरू ने जो MI5 ब्रिटिश इंटेलिजेंस एजेंसी थी डोमेस्टिक, तो इंडिया वॉज ए डोमेस्टिक सब्जेक्ट दैट टाइम एंड आज भी कॉमनवेल्थ था डोमेस्टिक, तो इंडिया का इंटेलिजेंस MI5 करती है, MI6 मतलब जेम्स बॉन्ड वाली। तो MI5 का जो ज्वाइंट डायरेक्टर था, उसको स्पेशल लाइजन ऑफिसर अपॉइंट किया गया और ये 1970-72 तक जारी था, नेहरू जाने के बाद भी 10 साल जारी था। हमारे इंटेलिजेंस के हेडक्वार्टर में एक डायरेक्ट ऑफिसर बिठाए और डायरेक्ट लिंक वहां से दी। ये भी क्यों दी, मेरा सवाल है, नेहरू ने इसे अनुमति क्यों दी। एक स्पेशल लाइजन ऑफिसर MI5 का ऑफिसर 1972 तक बैठा था वहां पे, ये क्यों परमिशन दी, हमारी इंटेलिजेंस क्यों आप ब्रिटेन को बेच रहे हो। तो एक सवाल है कि उद्धव बाळासाहेब ठाकरे की जो शिवसेना है, उनके नेता संजय राउत साहब ने आज कहा कि ये जो सावरकर साहब का जो मान है वो उसका समर्थन नहीं करते, उसको अगर कांग्रेस इस तरह से करेगी तो हम महाविकास आघाड़ी में दरार आ सकती है। आपको लगता है कि उनकी शिवसेना ने महाविकास आघाड़ी से बाहर निकलना चाहिए, नहीं रहना चाहिए, क्या भूमिका लेना चाहिए? मैं एक सीधा उसको जवाब दूंगा। मैं, आप और मैं दोस्त हो, आप मेरे माँ बाप को गाली दे तो मैं बोलूंगा कि नहीं मैं इसका समर्थन नहीं करता, मगर रोज शाम को पार्टी वार्टी करेंगे, गठबंधन में सरकार करेगी आगे भी। और ये मैं आपका विरोध करना चाहिए या नहीं, अगर कोई मेरे माँ बाप को गाली दे तो उसके साथ मैं दोस्ती नहीं रख सकता। सावरकर शिवसेना का मानबिंदु था, बाला साहब ने कहा था जो सावरकर का अपमान करेगा वो मुंबई में नहीं आएगा। मणिशंकर अय्यर को उन्होंने आने नहीं दिया, आखिर तक आने नहीं दिया, और उसको जोड़े मारो आंदोलन भी यहाँ पे किया था। ये आंदोलन तो छोड़ो, ये आज कभी निषेध किया है, सुना आपने 2 दिन में कि मैं इसका धिक्कार करता हूं, मैं कांग्रेस को अल्टीमेटम देता हूं, ये भाषा कभी सुनी है? नहीं, हमारा विरोध नहीं है, मगर हम गठबंधन में है, इसको क्या कहेंगे। आपने जो शिकायत दर्ज की है, क्या सरकार से आप गुहार लगाते हैं कि उनके खिलाफ कार्रवाई हो, किस तरह की कार्रवाई? क्योंकि इसके पहले भी आपने की थी, इसी सरकार में 2.5 साल पहले भी एक आंदोलन जी, ये तो परसों एक सावरकर स्मारक में एक मीटिंग हुई, वहां पे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उनके सामने ही मैंने मांग की उन पे कार्रवाई हो। लीगल जो है डिमांड वो कल मैंने कंप्लेंट की है और आज मुझे पता चला कि उन्होंने वो उनके लॉयर्स के पास भेजी है, क्योंकि
उसका कंप्लेंट देने के बाद इमीडिएटली एक्शन देने के पहले उसको लीगली फ्रेम करना पड़ता है. तो मुझे पता है कि 1-2 दिन में हो जाएगा. सर, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही आतापर्यंत जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी दोघांवर गंभीर आरोप केले. आतापर्यंत देशात वेगवेगळ्या विचारधारेच्या आणि वेगवेगळ्या पक्षाचं सरकार आलं, पण मग पाठ्यपुस्तकांमध्ये आतापर्यंत जो इतिहास शिकवला गेला तो सगळा साफ चुकीचा आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, काँग्रेसने हा इतिहास मॅन्युप्युलेट केलाय. तुम्ही बघा, क्रांतिकारक चळवळीची माहिती याच्यात नाहीच आहे. आणि जर तुम्ही तपास कराल तर भारतामध्ये जे जे रिफॉर्म्स झाले त्याच्या आधी मोठ्या क्रांतिकारक चळवळी 1908-9 नंतर रिफॉर्म झाले, 1919ला रिफॉर्म झाले, 38ला रिफॉर्म झाले. प्रत्येक ठिकाणी मोठी क्रांतिकारक चळवळ झाल्यानंतरच झालेले आहेत. पण या क्रांतिकारांचा इतिहास पूर्ण दडपून टाकला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आज बिरसा मुंडाचं नाव घेतात ना, हे यांनी काय केलं? बिरसा मुंडाचं स्मारक तुम्हाला छोटंसं बघायचं असेल तर स्मारकाला गच्चीत जा. आमच्याकडे जे क्रांतिशिल्पाची भिंत आहे त्याच्यामध्ये बिरसा मुंडाचं मानाचं स्थान आहे त्याला. तर आमचं म्हणणं सगळ्या क्रांतिकारकांना, आणि माझं तर म्हणणं ज्यांनी कोणी देशासाठी केलं त्या सगळ्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. आणि यांनी क्रांतिकारक सोडा, यांनी काँग्रेसमधल्याही कोणाची ओळख ठेवली नाही. तुम्ही म्हणजे काँग्रेसने मॅन्युप्युलेट केलं, पण भाजपचं तर सरकार आलं. आता बदलतायत ते, मग पाठ्यपुस्तक बदलतायत ना पाठ्यपुस्तकं. जवाहरलाल नेहरूचा इतिहास पुसण्याचं काम चालू आहे असं म्हणते. चुकीचा इतिहास जो मांडला होता आपण दुरुस्त. चुकीचा इतिहास दुरुस्त करायचा. त्यांचा इतिहास पुसला ना तर त्यांचे पुढचे वंश धन्यवाद देतील आपल्याला की माझ्या आजोबाचा लाजीरवाडा इतिहास, मी जे बोलतो हा इतिहास जर पुसला गेला तर ते धन्यवाद देतील की आमच्या बाबा तुम्ही आडलं नाही. इतिहास पुसल्याचं नाही, चुकीचा इतिहास पुसण्याचं. आणि मी पुन्हा सांगतो, ही आवश्यकता ह्याच्याकरता आहे, जो इतिहास आहे आपला, जो खरा इतिहास आहे तो तसाच लिहिला पाहिजे. कारण पुढच्या पिढ्यांना त्याचं अनालिसिस करता येते की आमचे पूर्वज कुठे चुकले, आणि हे अनालिसिस करावं लागतं. म्हणजे त्या चुका आम्ही टाळणार आणि आमचे पूर्वज कुठे बरोबर होते. सावरकरांनी नेहमीचे धोका त्यांनी 23 साली दिलं होतं की भारताची फाळणी होईल. त्यांनी 42 साली म्हटलं छोडो इंडिया होईल. त्यांची प्रत्येक गोष्ट खरी ठरलेली आहे. त्यांचं बांधलं असतं तर आज भारताचा इतिहास बदलला असता. चला, धन्यवाद. अभी आपने सुभाष चंद्र बोस की आजाद हिंद सेना को लेकर अपने एक नई उसके अंदर बताई कि सेना का निर्माण जो है किसी और ने किया. नहीं, ये एस्टेब्लिश फैक्ट है. आजाद हिंद सेना का निर्माण रास बिहारी बोस ने किया. उन्होंने नेताजी सुभाष चंद्र बोस को सिंगापुर में बुलाया क्योंकि उनकी उम्र हो चुकी थी. उन्होंने आजाद हिंद सेना के सूत्र उनके हाथ में सौंपे और उसके बाद नेताजी सुभाष चंद्र बोस ने स्वतंत्र भारत की पहली सरकार, आजाद हिंद सरकार, ये सिंगापुर में बनाई. ये इतिहास है, इसमें मेरा कोई क्लेम नहीं है. आप थोड़ा ढूंढो. मैं यही कह रहा हूं कि पूरा इतिहास ही दबा डाला तो किसको पता ही नहीं. आजाद हिंद सेना अलग है, फौज अलग है, ये सरकार अलग है. तो ये इतिहास सीखना पड़ेगा. डॉक्यूमेंट्री एविडेंस क्या है जो नेहरू पर जो वो पूरा आप धनंजय जी से ले लो जो भी है. और आप किन डॉक्यूमेंट्स के आधार पर ये कह रहे हैं कि नेहरू जी के जासूसी के अंदर उनके नाम आए थे? देखो, उनके लड़के ने खुद लिखा है कि नेहरू जी मेरे माँ को रोज रात को 2 बजे के बाद खत लिखते थे. उसका स्टार्ट और एंड अपना कुछ पैराग्राफ लिखते थे और बीच में उनकी पूरी डायरी लिखते थे. खुद ही लिखा है, आज मैं किसको मिला, क्या हुआ, ये 12 साल लिखते थे. उनकी लड़की ने खुद लिखा है. अगर कांग्रेस इसको लेकर चैलेंज करती है तो क्या आप सामना करेंगे? अरे वो पामेला माउंटबेटन को चैलेंज करे ना, मैं थोड़ी बोल रहा हूं. अरे लड़की बोल रही है, माउंटबेटन की लड़की खुद बोल रही है कि चलते चलते इनका दोस्ती का रूपांतर इश्क में हुआ. ये लड़की कह रही है, मैं नहीं कह रहा हूं, माउंटबेटन की लड़की कह रही है. तो क्या माना जाए कि अब नेहरू परिवार और सावरकर परिवार एक दूसरे पर इतिहास की छेड़छाड़ या इतिहास को लेकर उन्हें बेनकाब करने की बात कर? देखो, नेहरू परिवार ने सावरकर और सभी क्रांतिकारियों को दफनाने का काम किया है. पूरी क्रांति जो मूवमेंट है वो दफनाने का काम किया है. आपको कितने क्रांतिकारी मालूम है? मैं आपको एक जनरल, आई एम नॉट एलिंग यू, आप ऊपर जाओ और देखो इसमें से कितने के नाम आपको पता है. जस्ट बिकॉज ये सिखाया नहीं गया ना, आई एम नॉट ब्लेमिंग यू. ये आपसे छुपाया गया इतिहास है. तो नेहरू ने खाली सावरकर नहीं और नेहरू ने खाली क्रांतिकारक नहीं, जो कांग्रेस के अन्य वरिष्ठ ने उनका भी इतिहास दबाया है. आज इतिहास नेहरू गांधी और उसका रूपांतर गांधी नेहरू, पहला गांधी नेहरू था, मतलब महात्मा गांधी और नेहरू. आज नेहरू फैमिली और गांधी ये हो गया ना, राहुल गांधी. तो आज इतना ही बचा है. आज लोगों को मालूम ही नहीं गांधी नेहरू के उसके बाजू में और कोई थे.
मैं पूछता हूँ राहुल गांधी को लोकमान्य टिलक का नाम मालूम है कि नहीं, मुझे मालूम नहीं, जो उसके पूर्वाध्यक्ष थे। ठीक है, धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।